आणि खरंच जे आपण हे मराठी डाएट जे म्हणतो म्हणजे काय चपाती भाजी भात हे खरंच एखाद्या क्लायंटमध्ये असं तुम्हाला कोण आढळला का की त्यात त्या गोष्टींमुळे त्याचं लाईफ काहीतरी म्हणजे इम्बॅलन्स होतं किंवा त्याला त्रास होत होता. आजचे आपले जे गेस्ट आहेत ते म्हणजे डॉक्टर अक्षय अडवणी. 8 वर्ष 1000पेक्षा जास्त केसेस आणि UK मध्ये एका टॉप वेट लॉस कंपनीमध्ये आज टीम लीड करत आहेत. की आपण कधी आमटी वगैरे करतो त्यात आपण हळद घालतो ज्याच्यात कुर्क्युमिन नावाची एक गोष्ट आहे जी बेनिफिट्स देते. त्याच्याबरोबर आपण आपली ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी सुद्धा टाकतो. बरोबर. ह्या दोघांचा एकमेकांना खरोखर तूप हे वाईट आहे का शरीराला, काय वाटतं? काहीतरी असं ग्रिल्ड चिकन वगैरे आपण काय खाल्लं किंवा फिश असेल वगैरे तर काय आपण त्याच्यावर आवर्जून लिंबू पिळतो. त्याच्यात व्हिटॅमिन C असतं. मग मला असं वाटते की प्रॉब्लेम कदाचित चपाती भाजी किंवा भात ह्यामध्ये नाही आहे तर आपण त्याच्यामध्ये अगदी 100% तुम्ही बरोबर बोललात. एक अमाऊंट ऑफ कॅलरीज लागतात असं आपण पकडू तर त्याच तुम्हाला जर तुम्ही 500 किंवा 700 एक्स्ट्रा खाताय तर आठवड्यातून तुमचं अर्धा किलो वजन गेन होत जाणार आहे पुढे जाऊन. हा मेन प्रॉब्लेम आहे. कालची राहिलेली भाजी कालचा राहिला भात आई शिळं पण खाते. मग ह्याच्यामुळे खरोखर माझ्या आईच्या हेल्थमध्ये काय फरक पडतो काय? नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे द हंट विथ अरिहंत या आपल्या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये. तर आपण वेळ न घालवता अजिबात आपण आजचा पॉडकास्ट सुरू करू. नमस्कार अक्षय सर, कसे आहात आणि कसं वाटतंय? नमस्कार, हा माझा पहिला पॉडकास्ट आहे आणि तोही तुमच्याबरोबर आहे त्यामुळे एकदम एक्साइटेड आहे मी. खूप मजा वाटतेय आणि दर्शकांचे खूप आभार की आपल्याला बघतायत. अरे वा, छान. थोडक्यात आज जर एखादा व्यक्ती तुम्हाला पहिल्यांदा बघत असेल तर त्याला तुम्ही शॉर्टमध्ये स्वतःला कसं इंट्रोड्यूस कराल? शुअर, ते इंटरव्ह्यू सारखा जरा क्वेश्चन झाला. पण हां, मी पहिलं तर मी स्वतः डेंटिस्ट आहे. नावापुरतं म्हणू शकता कारण मी डेंटिस्ट्री ॲक्च्युली कधी प्रॅक्टिस नाही केली आहे. माझा जास्त कल नेहमी न्यूट्रिशनकडेच होता. त्याच्यानंतर मी मास्टर्स इन ह्युमन न्यूट्रिशन केलं आहे. म्हणजे मी न्यूट्रिशनिस्ट आहे UK मध्ये, रजिस्टर्ड न्यूट्रिशनिस्ट. आणि त्याच्याचबरोबर मी आत्तापर्यंत 1000 लोकांना कोच केलं आहे गेल्या 10 वर्षात. मी इंटरनॅशनली काम केलं आहे. सो इंडियात फिटरमध्ये मी काम केलेलं होतं इंडियात. त्यांच्या एज्युकेशन विंग INFS तिथे मी फॅकल्टी हेड होतो. आणि आता मी इकडे UK मध्ये झोई, जो गट हेल्थ बद्दल ज्यांचं खूप नाव आहे आणि खूप रिसर्च वगैरे आहे आणि त्यांचा तो ब्रँड आहे, तर त्यांच्याबरोबर मी न्यूट्रिशनिस्ट म्हणून काम केलं आहे. आणि सध्या मी वॉय नावाच्या कंपनी तिकडे काम करतो टीम लीडमधून, जे GLP-1 मेडिकेशन्स, त्याचा जो वेट लॉस, बिहेवियर चेंज बरोबर कसं करायचं, तर तो त्यांचा एक विंग आहे वेट लॉस. त्याच्यात मी आहे सध्या. सर, ही माझी छोटीशी ओळख. मस्त. तर जसं आपण ठरलं की आपला आजचा जो पॉडकास्ट आहे हा मराठी किंवा महाराष्ट्रीयन डाएट हे सेफ आहे का ह्याच्याबद्दल आहे. तर आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. आता मगाशी तुम्ही म्हणालात की तुम्ही बऱ्याच लोकांना पर्सनली ट्रेन केले आणि खरंच जे आपण हे मराठी डाएट जे म्हणतो म्हणजे काय चपाती भाजी भात हे खरंच एखाद्या क्लायंटमध्ये असं तुम्हाला कोण आढळला का की त्यात त्या गोष्टींमुळे त्याचं लाईफ काहीतरी म्हणजे इम्बॅलन्स होतं किंवा त्याला त्रास होत होता, की प्रॉब्लेम नूडल्स मैदा ह्या ज्या मॉडर्नायझेशनच्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत मराठी घरात 1990 नंतर साधारणतः प्रॉब्लेम तिथं आहे असं तुम्हाला वाटते? मला वाटतं ह्याचं उत्तर तुम्हीच दिलेलं आहे एक प्रकारे. तर मी हे नक्की म्हणेन की तूप पोळी भाजी हे विलन नाही आहेत, पण त्याचा इम्बॅलन्स नक्की विलन आहे. म्हणजे जर तुमच्या ताटातच पोळी भात ह्यांचं प्रमाण जास्त आहे आणि त्याच्यात प्रोटीनचं प्रमाण कमी आहे, ज्याच्याने तुम्हाला सटायटी म्हणजे जी काय म्हणतात ते आश्वासन मिळतं, भूक जाते तुमची त्याच्यामुळे, तर हे जर कमी आहे, तुमच्या डाएटमध्ये जर फायबरची क्वांटिटी कमी आहे, म्हणजे जे तंतुमय पदार्थ आपण म्हणतो त्यांची जर कमतरता आहे, तर तुमचं आपोआपच जास्त खाणं होतं, म्हणजे प्रमाण वाढलं पहिली गोष्ट म्हणजे. आणि हा जर बॅलन्स असेल तर प्रमाण आपोआपच कंट्रोलमध्ये येतं. म्हणजे बॅलन्स आणि तो इम्बॅलन्स हा नक्की दिसून येतो मराठी डाएटमध्ये. आणि दुसरा भाग होता प्रश्नाचा, तो जरा तुम्ही सांगाल का परत? की 1990 जसं मी तुम्हाला म्हणलं पॅकेट. ॲब्सोल्युटली. तर ह्याच्यात मी हे नक्की सांगू शकतो की पॅकेट नक्की एक प्रकारे व्हिलन आहेच. आणि त्याच्यामागे असं आहे की ही जी पॅकेट्स तुम्ही म्हणताय आणि ती कुठचीही घ्या तुम्ही, ही अल्ट्रा प्रोसेस फूड्स आहेत. बरोबर. अल्ट्रा प्रोसेस फूड याचा अर्थ काय आहे की जी बेसिक इन्ग्रेडियंट्स आहेत आपण जेवणात जशाच तशी वापरतो, किंवा जे प्रोसेस कलिनरी इन्ग्रेडियंट्स आपण म्हणतो म्हणजे तेल असेल किंवा काय, यांचं कॉम्बिनेशन करून ते इतकं दूर घेऊन गेलं जातं. तुम्ही कधी एखादा अल्ट्रा प्रोसेस फूड असेल, कुठेतरी चिप्स वगैरे बघा, त्याचं मागे पाकिट ओपन करून बघा, त्याच्या मागे बघा इतके इन्ग्रेडियंट लिहिलेले असतात. बरोबर. हे थोडक्यात अल्ट्रा प्रोसेस फूड आहे. आणि ही फूड जी डिझाईन केलेली आहेत ना, ही कशासाठी केली आहेत, ह्यांची चव खूप छान असावी. आणि ही हायपर पॅलेटेबल असं त्याला वर्ड आहे इंग्लिशमध्ये. म्हणजे त्याचा अर्थ असा की
चवीला उत्तम. बरोबर ना. मग जर एखादी गोष्ट चवीला उत्तम असेल तर ती जास्त जातेच. आपण सगळे महाराष्ट्रीयन फूडी आहोतच. बरोबर. आणि ती जर मग जास्त खायला गेली तर त्याच्यात ऑब्व्हियसली मग ऑइलचं प्रमाण पण जास्त असतं, सॉल्ट, याच गोष्टी तर त्या गोष्टीला जास्त चविष्ट करतात. मग ह्या जर गोष्टी अशा तुम्ही दिवसभर खाताय तर तुम्हाला जो काय एका दिवसाला ठराविक तुमचं वेट मेंटेन व्हायला एक अमाऊंट ऑफ कॅलरीज लागतात असं आपण पकडू. तर त्याच तुम्हाला जर तुम्ही 500 किंवा 700 एक्स्ट्रा खाताय तर आठवड्यातून तुमचं अर्धा किलो वजन गेन होत जाणार आहे पुढे जाऊन. बरोबर. हा मेन प्रॉब्लेम आहे. सो पॅकेट पोळी विलन नाहीये, पॅकेट विलन नक्की आहे. खूपच छान. मला आत्ताच एक प्रश्न आला डोक्यात की समजा एक 50-60 वर्षाची व्यक्ती आज जर हे बघत असेल आणि कॅलरी हा शब्द पहिल्यांदा ऐकला असेल, आणि कुठेतरी कसं होतं ह्याची माहिती लोकांना खूप कमी आहे. ऑफकोर्स. म्हणजे कॅलरी ठराविक अमाऊंटमध्ये खावी, नाही खाल्लं तर एक्सेसिव्ह कॅलरीज, मग नंतर तुमचं जे पोट वाढते किंवा जे फॅट वाढते बॉडीवरचं. मग कॅलरी तुम्ही ह्याला इझी शब्दात कसं डिफाईन कराल? ठीक आहे. आता मला त्याचा मराठीत रूपांतर माहित नाहीये, पण मी तुम्हाला एकदम सिम्पल सांगतो. सगळ्यांना गाडी माहितीये, सगळ्यांना पेट्रोल माहितीये, इंधन माहितीये. बरोबर. तर कॅलरी आपण एक प्रकारे असं म्हणू शकतो की जे इंधन आपल्या शरीरात जे जळतं त्याची जी ही कपॅसिटी कशी मोजली जाते तर ती कॅलरी या फॉर्मॅटमध्ये मोजली जाते. तर आपण एक दिवसाला समजा एक नॉर्मल मनुष्याचं असं म्हटलं जातं की 2000 किलो कॅलरी हे त्याचं नॉर्मल तो दिवसाला स्पेंड करतो. म्हणजे थोडीफार ऍक्टिव्हिटी जी काय असेल किंवा जे काय त्याला दिवसातून काय म्हणतात ते एक नुसतं श्वासोच्छ्वास किंवा त्याचा जो हार्टबीट होतंय त्याचं किंवा ब्लड फ्लो मेंटेन होतंय, ज्या काय सगळ्या ऍक्टिव्हिटी, त्याचा ब्रेन ऍक्टिव्ह राहतो, एकदम नॉर्मल ऍक्टिव्हिटी प्लस थोडीफार जी काही इकडे तिकडे त्याची मुवमेंट होत असेल तर जनरली असं म्हटलं जातं की एक 2000 किलो कॅलरी हा डाएट आपली रिक्वायरमेंट आहे. तर ही एक रिक्वायरमेंट असते तुमची बेसिक, ती तुमच्या वजनावर तुमच्या ऍक्टिव्हिटीवर अवलंबून आहे आणि ती कॅलरीमध्ये मोजली जाते. होपफुली दिस इज म्हणजे होपफुली हे बरोबर आहे, तुम्हाला कळतंय डेफिनेशन आहे. म्हणजे कसं होईल की कुठेतरी मला वाटतं अशा लोकांना बऱ्याचदा कॅलरी हा शब्द ऐकला जातो आणि माहित नसते कदाचित. हो, त्यामुळेच मी हा प्रश्न विचारला. मस्त होतं याचं एक्सप्लेनेशन. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. ग्रेट. आता हे काय रोजच्या तुमच्या पण लाईफमधला हा पार्ट आहे, माझ्या पण लाईफमधला पार्ट आहे. आई सगळ्यात शेवटला जेवते. आई सगळ्यांना गरम गरम वाढते, स्वतः शेवटला गार खाते. कालची राहिलेली भाजी, कालचा राहिला भात आई शिळं पण खाते. मग कुठंतरी ह्याच्या आधी हे कधी कळालंच नाही की ह्याच्यामुळे माझ्या आईच्या हेल्थवर काय इफेक्ट होतोय काय, किंवा लोकांना हे कळतच नाही, किंवा पुरुषांना कदाचित म्हणा की ठीक आहे आता ती खाते ना, किंवा एक ते सुरू झालेलं असते, एक ते ट्रेडिशन असते की पहिला सगळे घरातले पुरुष जेवतील मग माझी आई जेवेल. मग ह्याच्याबद्दल काय तथ्य, ह्याच्यावर तुमचं मत काय की हे आता कुठेतरी बदललं गेलं पाहिजे? अगदी. मग ह्याच्यामुळे खरोखर माझ्या आईच्या हेल्थमध्ये काय फरक पडतोय काय वाटते तुम्हाला? की आज मला वाटतं हा पॉडकास्ट बराच आपल्या माता बघत आहेत आणि त्यांना कळणं गरजेचं, आणि किंवा मुलं सुद्धा की जे बघतायत माझी आई आज शेवटला जेवते, सगळे झालं जेवते, कालचं उरलेलं मला आपलं गरम गरम ताजं देते पण कालचं उरलेलं आई खाते आहे, याला कुठेतरी फुलस्टॉप लागला पाहिजे असं मला वाटतं. अगदी. आणि अगदी 100% तुम्ही बरोबर बोललात की आई ही आपल्या सगळ्यांकडे लक्ष देऊन स्वतःकडे दुर्लक्ष जर करण्याचं कोण मास्टर असेल तर ते म्हणजे आई. आणि मग नंतर आई कुठे काय करते बघते आणि मग त्याच्यानंतर आपल्याला ऐकवते. बरोबर. आणि आपण सांगितलं बाई माझ्याबरोबर जेवायला बसतं, ती जेवायला बसत पण बरोबर. पण नाही, हे बंद केलं पाहिजे. कारण मला असं वाटतं की म्हणजे प्रत्येक आईला मला हे सांगावं वाटतं की जेवढं तुम्हाला तुमच्या मुलाला काय म्हणतात ते सुदृढ बघायला आवडतं, हेल्दी बघायला आवडतं, त्याचं सगळं काम वेळेवर होत आहे ना, तुमच्या मुलाला सुद्धा किंवा मुलीला सुद्धा तुम्हाला त्या प्रकारे बघायला आवडतं. आणि तुमच्या हजबंडला सुद्धा त्यांना हे खूप मनापासून आवडतं. पण त्यामुळे ह्या गोष्टी करणं बंद केलं पाहिजे. आणि ह्याच्या मागचं मी तुम्हाला सायंटिफिक एव्हिडन्स पण सांगतो. सो लेट इटिंग म्हणजे उशिरा खाणे, म्हणजे जर पूर्ण भांडी धुवून वगैरे जर मग शेवटी तुम्ही अगदी उशिरा जेवत असाल 10 वाजता वगैरे किंवा 11 वाजता वगैरे असं तुम्ही जेवताय, तर त्याचं ओबेसिटीशी म्हणजे वजन वाढण्याशी खूप जास्त रिलेशन आहे. बरोबर. आणि ह्याच्यामागे कारण काय आहे? पहिली गोष्ट म्हणजे आपोआपच आपल्या ज्या कॅलरीज वगैरे आहेत ह्या जास्त जातात. राईट. आणि प्लेट साफ करणे ही जी सवय आहे, बरोबर, ते पण म्हणजे शिळं बिळं खाणे वगैरे काय होय की नाही, त्याच्यात ते प्लेट जास्त जी साफ करणे ही जी सवय आहे ती पण घातक ठरते. बरोबर. आणि मला संपूर्णपणे कल्पना आहे की तुमचे काही रिलिजियस बिलीफ पण आहेत. वदनी कवळ घेता नाव घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाव घेता पुकाचे. बरोबर ना. आणि आपण त्याला ब्रह्माची उपमा दिलेली आहे. पण मी असं म्हणतो, जर अन्न हे ब्रह्म आहे तर तुमचं शरीर काय आहे? तुमचं शरीर त्याच्यापेक्षा कमी आहे काय? आपल्याला ही भगवंताने दिलेली एक प्रकारे देणगीच आहे आणि त्याच्यामुळे आपण जे काय करू शकतो ते त्याच्यामुळेच करू शकतो. बरोबर. मग आपण आपल्या शरीराला असं ट्रीट करायचंय का? त्यामुळे मला असं वाटतं, जर तुमच्या प्लेटमध्ये थोडंसं जेवण राहत जरी असेल, हात जोडा आणि त्याला तिथे ठेवून द्या. जबरदस्तीने अजिबात खाऊ नका. दुसऱ्याला सुद्धा आग्रह करू नये
पूर्वी लोक लाजायची, आता कोण लाजत नाही, जे काय हवं असेल तेवढं मागून वगैरे घेतात, आग्रह पण करू नये. आणि दुसरी गोष्ट सुद्धा मला प्रत्येकाच्या आईला अशी सांगायची वाटते की उपास, की उपास तुम्ही करता पण ह्या उपासात तुमचं फलाहार होतोय का, म्हणजे तुम्ही फळं, त्याच्यात फायबरच फळं म्हणतात तशी, ती तुम्ही खाताय का, तुमचं बरंच पाणी पिऊन होतंय का, म्हणजे हायड्रेशन. आता त्याच्यामुळे ऑटोमॅटिक थोडा कॅलरी डेफिसिट, म्हणजे जेवढ्या कॅलरीची गरज आहे त्याच्यामुळे तुम्ही कमी खाताय. बरोबर. आठवड्यातून एक दिवस जरी तुम्ही जर ते थोडं कमी खाल्लं तर मग तुमच्या वजनाला त्याचं जरा पूरक इफेक्ट होईल. पण जर हे सगळं होतच नाहीये आणि जर तुमचं साबुदाणा आणि बटाटा आणि हे सगळं तूप, खोबरं, शेंगदाणा हे सगळं जर तुमचं दिवसभर चाललं तर ह्याचा एक्झॅक्ट अपोजिट इफेक्ट आहे. बरोबर. आणि खरं सांगू का, मला नाही वाटतं कुठचा देव याच्यामुळे म्हणजे आनंदी होत असेल. बरोबर. त्याला भक्ताला एक प्रकारे झालेली ही यातनाच आहे. त्यामुळे करायचं असेल उपवास तुम्ही नक्की करा, पण मग थोडे बॉडीला ब्रेक द्या, त्याच्यात तुम्ही म्हणजे ऑटोमॅटिक तो कॅलरी डेफिसिट जरा होईल. एस्पेशली जर कुणाचं वजन वगैरे जास्त असेल तर, जर कुणाचं कमी असेल तर उपवास करण्याबद्दल पण जरा डबल विचार केला पाहिजे. राईट. आणि कुठेतरी मला हेच वाटतं की आज तुम्ही हा जर एपिसोड बघत असाल तर नक्की तुमच्या आईसोबत हा शेअर करा. आणि आई जर आज एपिसोड हा तू बघत असेल, आता सगळ्यांची आई ही प्रत्येकाची आई आईच, त्यामुळे नक्की कुठेतरी हे माझ्या आईला पण सांग काकी प्लीज ऐका. आणि कुठेतरी हे ह्याचा विचार करा, तुम्ही जर हेल्दी असाल तरच आम्ही इथं मानसिकरित्या हेल्दी आहे. खूपच छान एक्सप्लेनेशन होतं मला वाटतं आणि प्रत्येकाच्या आईला टच होण्यासारखं एक्सप्लेनेशन होतं. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. आता मराठी माणूस किंवा महाराष्ट्रीयन म्हणले की तूप हा सगळ्यात पहिला फॅक्टर आणि सगळ्यात आवडीचं. म्हणजे आता अगदी तुम्हाला सांगताना माझ्या तोंडाला पाणी सुटते की तूप चपाती सगळ्यात माझ्या आवडीत आणि साखर थोडीशी घातली तर. आता तुम्ही मग अशी साखरेबद्दलचे जे मत मांडला तेव्हा मी साखर नाव घेत नाही. मग असं होतं की कुठेतरी तुपाला इज इक्वल्स टू कोलेस्ट्रॉल हल्ली म्हणलं गेलं जातं. बरोबर की तुम्ही तूप खाणं बंद करा किंवा जे काय असेल ते. आणि जसं आपण मगाशी म्हणलं की पूर्वीचे जे लोक होते ते खात होते. मग खरोखर तूप हे वाईट आहे का शरीराला, काय वाटतं मला? अगेन तुपाला व्हिलन बनवलं गेलेलं आहे. तुपाचे काही फायदे सुद्धा आहेत आणि अगेन ते प्रमाणामध्ये सर्व काही असावे हे आपली ऍप्लिकेशन आहेच. आणि गोज विथ एव्हरीथिंग. अगदी तिथे माती, अति तिथे माती हे सगळीकडे लागू आहेच. आता मी तुपाबद्दल सांगायचं झालं तर तुपाचा मेन प्रॉब्लेम म्हणजे त्याच्यात जो प्रॉब्लेमॅटिक इन्ग्रेडियंट आहे तो काय आहे तर सॅच्युरेटेड फॅट्स. सॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे एक जे आपल्या डाएटमध्ये फॅट्स असतात त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर सॅच्युरेटेड फॅट हा जो प्रकार आहे हा अगदी आयडियल प्रकारचा फॅट आपण म्हणू शकत नाही. आपण मगाशी ट्रान्स फॅट्स विषयी बोललो जे अगदी हानिकारक असतातच. सॅच्युरेटेड फॅट्स आपल्या डाएटमध्ये काही प्रमाणात चालतात. म्हणजे साधारण असं म्हटलं जातं की तुमच्या ज्या काही तुम्ही टोटल कॅलरी खाताय त्या टोटल कॅलरीमधून एक 10% कॅलरी तुमच्या जर सॅच्युरेटेड फॅटमधून येत असतील तरी ते ॲक्सेप्टेबल आहे. आणि आपलं जे तूप आहे त्यात साधारण 60 ते 65% सॅच्युरेटेड फॅट असतं. त्यामुळे जर आपण ते एक्सेसिव्ह क्वांटिटीत खाल्लं तर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. आणि तो वाईट परिणाम कशावर होतो की तुमचं जे वाईट कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं त्याचं नाव आहे LDL, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, हे तुमच्या ब्लडमध्ये वाढतं आणि मग त्याचे अजून प्रॉब्लेम नंतर चालू होतात. म्हणजे त्याचा तुमच्या रक्तवाहिन्यांवरचा इफेक्ट किंवा ते प्लाक म्हणजे त्या ब्लॉक करणं वगैरे. तर ह्याच्यात LDL जास्त आढळून येतं. तर त्यावेळी तूप चमच्याने ठीक, वाडग्याने वाईट. बरोबर. कारण कसं होतं की कुठेतरी तुपाशिवाय मराठी डाएट आपण इमॅजिनच करू शकत नाही. आणि कुठेतरी आता हल्ली मी ज्यावेळी आता आई वडिलांशी बोलतो त्यावेळी कुठेतरी हे असं सध्या डिस्कशनमध्ये आले की ते तूप बंद केलं पाहिजे म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारला. कारण की मला वाटतं बऱ्याच आया बहिणींचा हा एक आहे समज किंवा क्वेश्चन आहे. मला वाटतं की आता तूप अचानक कसं बंद करू रे. त्यामुळे पण खूप छान मला वाटतं प्रॅक्टिकल एक्सप्रेशन दिला जसं तुम्ही म्हणला की थोडं ठीक आहे. आणि अजून पटकन एक गोष्ट सांगतो तुपाविषयी. जर तूप हे हाय हीटला खूप स्टेबल असतं. त्यामुळे कुठची गोष्ट जर तुम्ही हाय हीटला आणि त्याला जर तुपाचा एक तो छान वास हवा असेल आणि तुम्ही जर थोडंसं घातलं त्याच्यात तर तो छान वास पण येतो त्याला. आणि ही सगळी ऑइल एकदम स्टेबल असतात अशी नाही. म्हणजे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल वगैरे जी आपण म्हणतो ही जी ऑइल्स आहेत ही हाय हीटला स्टेबल नसतात. तो एक छान वास यायला एखादा चमचा वगैरे टाकला ना तर छान आहे. आणि तूप माझं स्वतःच आवडतंय. माझी आई पण हे बघते, तिथं हसेल हे सगळं ऐकून की हा म्हणतोय तूप नको, थोडं कमी करा वगैरे काय. तर माझं पण तूप आवडतंय आणि ते खाण्यात काही गैर नाही, फक्त प्रमाणात खावं. अरे खूपच छान. आता ज्यावेळी आपण मराठी डाएट हे सर्च करतोय हे सगळ्यात टॉपमोस्ट 2 जी लोक आहेत ती म्हणजे डॉक्टर दीक्षित आणि ऋतुजा दिवेकरजी. बरोबर. मग ह्या दोघांचे डाएट कायम कम्पेअर केलं जाते. जसं दीक्षित सर सांगतात की दिवसातून 2दा खावा आणि दिवेकर मॅम सांगतात की सीझनल आहे ते खावा. बरोबर. मग ह्या दोन्हींबद्दल तुमचं मत काय हे मला ऐकायचं आहे ॲज अ न्यूट्रिशनिस्ट. आणि खरंच हे दोन्ही मराठी डाएट जे आपण रोज खातोय त्याला हे अलाईन कुठलं होते, काय केलं पाहिजे आयडियली का लोकांनी? पहिली गोष्ट मला ही सांगावीशी वाटते की जे मी पहिलं न्यूट्रिशनचं पुस्तक वाचलेलं होतं ते ऋतुजा दिवेकर.
यांचं वाचलेलं होतं आणि मला वाटतं कुठे ना कुठे 11वीत असताना ते वाचलेलं मी मराठी ट्रान्सलेशन आणि मला तिथून ती क्युरिओसिटी ट्रिगर झाली. आणि डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांचा जो इंटरमिटंट फास्टिंगचा अप्रोच आहे त्याबद्दल सुद्धा मला माहिती आहे. मी असं म्हणत नाही की याबद्दल मी तज्ज्ञ आहे किंवा मी त्यांचं अप्रोच पूर्णपणे अगदी पडताळून बघितलेलं आहे, पण मला असं वाटतं की या 2 डाएटमध्ये आपापल्या त्रुटी आहेत आणि अजून चांगले पर्सनलाइज्ड ऑप्शन आपण फाइंड आउट करू शकतो. प्रत्येकाला हे डाएट एक ब्लँकेट अप्रोच लागू होईल अजिबात नाही, आणि हे मी बघितलेलं आहे. सो आता आपण पहिली गोष्ट बघूया की ह्या दोघांमध्ये कॉमन काय आहे. आपण कॅलरी विषयी आता जस्ट थोड्याच वेळापूर्वी बोललो की आपण एक प्रमाणात खाल्लं पाहिजे. मराठीत म्हणायचं झालं तर ती मला वाटतं आठले बहुतेक यांनी लिहिलेले ते शब्द आहेत की प्रमाणामध्ये सर्व काही असावे. तर हीच गोष्ट रुजुता दिवेकर क्वालिटीने सिद्ध करतायत. क्वालिटी म्हणजे काय की आपल्या खाण्याचा दर्जा काय आहे. त्या कसं म्हणतात की तुम्ही जे काय आहे ते फूड जे आहे ते तुम्ही आजी जे खात होती ते खावा, तुमच्या लोकली जे पदार्थ अवेलेबल आहेत ते तुम्ही खावा. जर तुम्ही सीझनल खाताय, असं हाय फायबर फूड भाज्या वगैरे खाताय, तर तुमच्या कॅलरीमध्ये ऑटोमॅटिकली कंट्रोल येणारच आहे आणि मग तुमचं वजन वाढणं कमी होईल. होपफुली तुमचं वजन लूज व्हायला पण सुरुवात होईल जर तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे स्टिक केलं तर. तसंच डॉक्टर दीक्षितचा अप्रोच थोडा वेगळा आहे. ते काय म्हणतात ते टायमिंगवर फोकस करतात की तुम्ही एक दिवसातले एक्स अमाऊंट ऑफ आवर्स घ्या, या आवर्समध्ये तुमचा जो काय तुम्हाला जे काय खायचं आहे ते तुम्ही खावा. आता ह्याच्यात कसं होतं, एक मील तुम्ही एलिमिनेट केल्यामुळे याच्या मागे होप अशी आहे, म्हणजे ह्याच्या मागे अशी धारणा आहे, अशी इच्छा आहे की ऑटोमॅटिकली ते कॅलरीचा कंट्रोल येऊ दे, वजन जर वाढलं असेल कुणाचं ते कमी होऊ दे. पण ह्याच्या मागे मी काही त्रुटी पण आहेत ह्याच्या मागे, त्या मी तुम्हाला सांगतो. काही लोक माझ्याकडे आलेत ज्यांनी इंटरमिटंट फास्टिंग पूर्वी ट्राय केलंय, आणि एस्पेशली जर ही इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे दीक्षित सरांचा जो अप्रोच आहे त्याला मॉडर्न सायन्समध्ये इंटरमिटंट फास्टिंग तो सरांनी थोडा मॉडिफाय केलाय, पण त्याची जी कन्सेप्ट आहे ती बऱ्यापैकी ती आहे. म्हणजे इन्सुलिन रेस्ट वगैरे ते म्हणतात, पण जर त्याच्यात ओव्हरऑल बघायला लागलं तर इंटरमिटंट फास्टिंग याचा अर्थ असा की त्याच्यात पण बरेच प्रकार आहेत, पण थोडक्या वेळात तुमची मील्स लिमिट करणे, तुमचे जे जेवणं आहेत किंवा जी तुम्ही दिवसातून जितक्या वेळा जेवता ते एका ठराविक काळातच तुम्हाला खायचं आहे, त्याच्या बाहेर तुम्हाला खायचं नाहीये. तर 16-8 हा प्रकार जो आहे हा खूप फेमस आहे. त्याच्यात म्हणजे असं की 16 तास तुम्ही काही नाही खायचं आणि जे काय खायचं ते 8 तासाच्या विंडोमध्ये खायचं. म्हणजे बरेच लोक असे इंटरमिटंट फास्टिंगचा अप्रोच करतात, ते दुपारी जेवतील, रात्री जेवतील, आणि पण ते सकाळचा ब्रेकफास्ट स्किप करतील, किंवा सकाळी जेवतील आणि दुपारी थोडं संध्याकाळी जेवतील आणि रात्रीचं जेवण स्किप करतील. असं ते काहीतरी अप्रोच असतात. त्याच्यात बरेच बाकीचे पण टाईप आहेत. पण ह्याच्यात जर आपण बघायला गेलं तर असं होतं की एखादा व्यक्ती जर त्याला लागतात तेवढ्या कॅलरीपेक्षा तो जास्त त्या 2 मीलमध्ये खाऊ शकतो. उदाहरणार्थ जर तुम्ही एका मीलला आपल्या जाऊन मस्तपैकी कुठेतरी चांगल्या कोल्हापुरात हॉटेलमध्ये, तू कोल्हापूरचाच म्हणून कोल्हापुराचं सांगतोय, मस्त तांबडा पांढरा हांडला आणि तेच म्हणजे कुठे मुंबईत असाल तुम्ही वगैरे काय, तर मला बिर्याणी खूप आवडते, मी 2 बिर्याणी एका वेळी खाऊ शकतो. बरोबर. त्याचा 0 उपयोग आहे, 0. आणि ह्याच्यावर आपण बघितलेलं आहे की फक्त फास्टिंग केल्यामुळे त्याचा स्पेसिफिकली असा वेगळा बेनिफिट होत नाही. इंटरमिटंट फास्टिंग केल्यामुळे त्याचा वेगळा बेनिफिट होत नाही. त्याच्यात जर कॅलरी कंट्रोल झाल्या आणि त्याच्यात जर तुमचं त्याच्यामुळे वजन वगैरे कमी होत असेल तरच त्याचा फायदा होतो. आणि ह्याच्यावर प्रचंड एव्हिडन्स आहे. ह्याच्यात माझे स्वतःचे जे प्रोफेसर होते डॉक्टर ॲडम कॉलिन्स यांनीही संशोधन केलेलं आहे, आणि ह्यांचं आर्टिकल मी तुम्हाला नक्की वाचायला सांगेन. ॲडम कॉलिन्स, युनिव्हर्सिटी ऑफ सरी, इंटरमिटंट फास्टिंग यांची आर्टिकल तुम्ही अशीच म्हणजे वाचा, तुम्हाला त्याच्या बाबतीत भरपूर माहिती मिळेल. मग कन्क्लुसिव्हली तुम्ही जर ह्या 2 डाएट अप्रोचला एका सेंटेन्समध्ये लोकांपर्यंत जर सांगायचं झालं, तुम्ही कसं सांगाल? करून बघा, काम करतंय ठीक, सोडून द्या. नाही म्हणजे नाही काम करत तर सोडून द्या. नाही, खूपच छान. कारण प्रत्येक व्यक्ती आहे ना त्याची लाईफस्टाईल थोडी वेगळी आहे. आता मी उदाहरणार्थ सांगतो, आता दीक्षित सरांचा जो आपण डाएट आहे तो म्हणजे त्याचा जो अप्रोच आहे इंटरमिटंट फास्टिंगचा तो घेऊया. आता बिझी प्रोफेशनल आहे, त्याला कधीतरी ब्रेकफास्ट करायला जमत नाही घरात, तो आठवड्यातून 2 वेळाच मील कुक करतो बहुतेक, म्हणजे आपली जो काही स्वयंपाक वगैरे करतो. आता युकेमध्ये आपण राहतो तर आपल्याला माहिती ते फ्रीज वगैरे पण करून ठेवतो आपण सगळी मील्स, बरोबर. मग अशा व्यक्तीला जर एखादं मील त्याने कमी केलं आणि त्याच्या दृष्टीने त्याला हा एक वेळ मिळतोय की आपण या 2 आपल्या म्हणजे एक दुपारच्या जेवणात आणि संध्याकाळच्या रात्रीच्या जेवणात, या 2च जेवणात आपण सगळं खाऊया, तर तो त्याच्यासाठी अप्रोच काम सुद्धा करेल. बरोबर आहे. पण जर एखाद्या माणूस असा असेल जो म्हणतात एकदम फूडी आहे, तर मी अशी लोक बघितली आता 1/2 किलो एका वेळी कुल्फी पण खाऊ शकतात, ते नाही चालणार. बरोबर, राईट. म्हणजे कुठेतरी मला वाटते नुसता अर्धवट ज्ञानापेक्षा पूर्ण कन्सेप्ट काय आहे आणि आपल्या बॉडीला काय सूट होते. ठीक आहे, तुम्हाला त्यात माहिती नसेल मग त्यासाठी तुम्ही तज्ज्ञांना भेटणं
जाईल थोडीफार पैसे. कसं होतं युजली की डॉक्टरकडे जाणं ही खूप नॉर्मल आहे, पण एक डायटिशियन न्यूट्रिशनिस्टकडे जाणं म्हणजे आज असं झालं की अरे हा लईच फॅन्सी वाटतं. मग त्यामुळे मला वाटतं की जर बॉडीची काळजी घ्यायची असेल तर डॉक्टर इतकंच महत्व एका डायटिशियनचं किंवा न्यूट्रिशनिस्ट आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि ह्याचा तुम्ही आपण पुढे जाऊन विचार करूया. आतापर्यंत जी आपली पिढी होती, आता लकीली आपलं मेडिकल सायन्स खूप पुढे गेलंय भारतात, आणि आपल्याकडे एक्सलंट डॉक्टर्स आहेत, त्याच्यात आपल्याकडे डाऊटच नाहीये. पण आपल्याला डॉक्टरकडेच जात राहायचंय का? पुढच्या पिढीने पण हेच करत राहायचंय की त्याच्या आधीच जरा काळजी घेऊन त्या स्टेजला जितकं पुढे नेता येईल, म्हणजे नुसतं आपल्याला 90-100 वर्ष जगायचं नाहीये, 90-100 वर्ष आपल्या पायावर जगायचंय. बरोबर, हा आपला उद्देश पाहिजे. आणि म्हणतो पुढची पिढी तर सोडा, पण या पिढीने पण हे करावं. माझी सगळ्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही आपल्या आहारावर लक्ष द्या. गोष्ट तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघा. तुम्हाला कोणाकडे जायचं नसेल तरी ठीक आहे, पण तुम्ही जे तज्ज्ञ आहेत, म्हणजे प्रोफेसर्स आहेत या एरियामधले, माझ्यासारख्या पामरासारखी जे लोक आहेत वगैरे, या लोकांना तुम्ही बघू शकता, जे आम्ही एव्हिडन्स बेस्ड, म्हणजे जे काही मॉडर्न सायन्स सांगतं त्या दृष्टीने आम्ही तुम्हाला सल्ला देतो. तर असं फ्रीमध्ये पण ॲडवाईस अवेलेबल आहे. पण तुम्ही बरोबर लोकांना फॉलो करा, त्याप्रमाणे तुम्हाला बरोबर नॉलेज मिळेल. आणि बरोबर नॉलेज म्हणजेच काय म्हणतात ते, त्याच्यामुळेच उद्धार होतोच. दुसरा मला शब्द डोक्यात येत नाहीये. नाही, खूपच छान आणि मस्त वाटतं. प्रॅक्टिकल इझी लँग्वेज. असं मी तुम्हाला म्हटलं की आपलाच टार्गेट ऑडियन्स हेच आहे की लोकांना कळू दे की आपण जे काय बघत आलोय, जे काय ऐकत आलोय, यात किती तथ्य आहे आणि हे कशावर कळणार आहे की रिसर्च बेस्ड आज जे तुम्ही उत्तर येत आहे. अगदी. आता जसं आपण बघतो की आपल्या आईच्या स्वयंपाकात किंवा आजीच्या हे मेथी, हळद, कढीपत्ता, जवस घ्या, कोकम घ्या, ह्याला आजच्या जगाने कुठेतरी सुपर फूड म्हणून सांगितलं गेलं आहे. मग तो फॅड येतो काहीतरी, एखाद्या गोष्टीचं एकदमच हाईप येतो, एकदमच महत्व येते की ज्या गोष्टी आपण आधीपासून आपल्या किचनमध्ये आहेत, आपल्या आहारात आहेत. मग मला सांग की आपण ह्याच गोष्टींना आज लोक फॅन्सी करून विकतायत. मग किती वर्थिट आहे खरोखर ह्याच गोष्टीवर खर्च करणं? काय गरज आहे? जर एखादी गोष्ट आपल्या किचनमध्ये आहे, फक्त तुम्हाला त्याचं पॅकेजिंग भारी केले, आज काही त्याला एखादा इंग्लिश शब्द वापरला गेला आणि तुम्हाला एकदम त्याचं महत्व वाढले, त्यावर तुमचं काय मत आहे? अगदी 100% बरोबर बोललात तुम्ही याच्याविषयी. म्हणजे ह्याच्यात काय वादच नाहीये. सुपर फूडचा नवीन आलेला शब्द आहे. सुपर फूड्स इज मार्केटिंग. सुपर फूड म्हणजे फक्त मार्केटिंग आहे. त्याच्या बाबतीत काहीच वेगळं असं सुपर नाहीये. आणि जे काही सुपर आहे ते आपल्या सुपर हिरो, आपली आई, आपली आजी आपल्या घरात आहेत. बरोबर. आणि ह्या बऱ्याच गोष्टी माहीत होत्या. ह्याचं मी एक साधारण उदाहरण देतो. आपलं जर तुम्ही मराठी जेवण बघितलं तर एक आपण एक साधा, जो माझा सगळ्यात आवडता पदार्थ तुम्ही म्हणाल मराठी जेवणातलं, तर आमटी. बरोबर. आमटीत आपण किती प्रकारच्या भाज्या घालू शकतो, आपण त्याला वेगवेगळ्या प्रकारे फोडणी देऊ शकतो, आपण त्याला वेगवेगळ्या प्रकारचे मसाले घालून बनवू शकतो. आणि हे जे काही सुपरफूड आपण म्हणतो, कढीपत्ता असेल किंवा हळद म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारचे जे प्लांट्स आहेत हे आपण घालतो. अमेरिकन गट प्रोजेक्ट म्हणून एक प्रोजेक्ट झालेला होता आणि मी ज्या कंपनीत पूर्वी काम केलंय झोई, तर त्यांनी पण हे संशोधनामधून बघितलंय की जेवढं तुमच्या डाएटमध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स असतील तेवढा तुमचा गट मायक्रोबायोटा, म्हणजे तुमच्या पचन संस्थेत काही सूक्ष्म जीव असतात. काही सूक्ष्मजीव चांगले असतात, काही वाईट असतात, पण जनरली त्याच्या मागे असं आहे की जेवढा तुमच्या डाएटमध्ये विविधता असेल, डायव्हर्सिटी ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, ही जे प्लांट डायव्हर्सिटी तुमच्या डाएटमध्ये भरपूर असेल अशा वेगवेगळ्या पदार्थांची, तर तुमचा गट मायक्रोबायोटा किंवा जे सूक्ष्मजीव आहेत ते काय म्हणतात ते अगदी संपन्न होतात. त्यांच्या ज्या कॉलनी आहेत किंवा त्यांच्या ज्या कॉलनीच म्हणूया आपण, ज्या आहेत तिथे, किंवा त्याच्यामुळे मला वाटतं डायजेस्टिव्ह सिस्टीम कुठेतरी स्ट्रॉंगपणे काम करते बॉडी. आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमचं असं नवीन नवीन एव्हिडन्स अजून येतोय. हे अजून फील्ड जरा त्यातल्या त्यात अजून त्याच्या बाल्यावस्थेत आहे. अजून जास्त रिसर्च नाही. हा, अजून ते चालू आहे रिसर्च आणि प्रॉमिसिंग रिसर्च आहे. पण आपल्याला असं दिसतंय की आपली पचन संस्था ही बऱ्याचशा गोष्टींची कनेक्टेड पण आहे. पण आपल्या डाएटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यापासून येत आहेत की ही जी सगळी सुपरफूड्स आहेत वगैरे ही पहिल्यापासून येत आहेत. पण आपण ही सुद्धा गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सुपरफूड्स हा जो मी तुम्हाला म्हटलं बेसिक बॅलन्स, म्हणजे काय, ओव्हरऑल तुम्हाला किती कॅलरीज खायच्यात आणि तुमच्या डाएटमध्ये ओव्हरऑल मॅक्रोन्यूट्रिएंट, म्हणजे जे काय पदार्थ आपण आपल्या डाएटमध्ये जास्त क्वांटिटीमध्ये खातो, बरोबर, म्हणजे कार्बोहायड्रेट्स, ज्याला मराठीत आपण कार्बोदके म्हणतो. त्याच्यात पोळी, आपली चपाती आली किंवा आपला भात आला, ही सगळी कार्बोदकं झाली. भाकरी आली. नंतर आपलं प्रोटीन म्हटलं तर तुम्ही सगळे प्रोटीन सगळ्यांना माहिती आहे, मला वाटतं एक्सप्लेन करायची गरज नाहीये. पण त्यातल्या त्यात अंडी, चिकन, दुग्धजन्य पदार्थ, डाळी त्यातल्या त्यात जास्त कार्बोहायड्रेट आहेत. पण काही डाळी आहेत ज्याच्यात प्रोटीनचं प्रमाण थोडं जास्त असतं. मग त्या डाळी जरी दुग्धजन्य पदार्थ, म्हणजे आपलं दही झालं, दूध झालं, तर हे पदार्थ वगैरे त्यांचा व्यवस्थित बॅलन्स असला पाहिजे. आणि फॅट सुद्धा, चांगली जी ऑइल्स आहेत त्यांचा पण आपल्या डाएटमध्ये व्यवस्थित जर बॅलन्स असेल तर तो सगळं, म्हणजे तो त्याचा फाउंडेशन असलं पाहिजे.
बरोबर. नाहीतर वडापावच्या आपल्या भाजी सुद्धा पण हळद असतेच की. बरोबर. म्हणून आपली वडापावची आपली भाजी खातोय, वडापाव खातोय आणि म्हणणार हळद तर मी खातोय पण मला काहीतरी इन्फेक्शन कशी होत आहे. बरोबर. अरे पण तू वडापाव खातोयस. आणि त्याच्यात अजून सुद्धा एक गोष्ट आहे की ह्याच्यातले काही काही गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या हाईप केलेल्या आहेत. हळद त्याला आता मी मध्ये जरा एक कॅन्सर आणि हळद ह्याच्याविषयी थोडी माहिती वाचत होतो. तर त्याच्यात काही प्रॉमिसिंग म्हणजे अजून ती रिसर्च अगेन बाल्यावस्थेत आहे या टॉपिकवर, हळद आणि त्याचे बेनिफिट्स वगैरे. आणि म्युकोसायटिस म्हणून एक म्हणजे तोंडात जे थोडं इन्फ्लॅमेशन होतं म्हणजे काय म्हणतात ते रॅशेस येणं वगैरे जे तोंडात होतं, रेडिओथेरपी वगैरे जी कॅन्सरची होते त्याच्यामध्ये, तर त्याच्यात हळदीचं वगैरे ऍप्लिकेशन थोडं दिसलेलं आहे. म्हणजे टॉपिकल म्हणजे त्याला वरून जर लावलं मलमात वगैरे तर त्याचे प्राण्यांना दिसतात. पण हळद तशी अगदी भरपूर ऍब्सॉर्ब होत नाही. पण अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आपण आपल्या जेवणात जे करत आलो आणि ह्या गोष्टी किती इंटरेस्टिंग आहेत आणि आपल्या पिढीजात चालू आलेल्या आहेत की आपण कधी आमटी वगैरे करतो त्यात आपण हळद घालतो ज्याच्यात कुर्क्युमिन नावाची एक गोष्ट आहे जी बेनिफिट्स देते. त्याच्याबरोबर आपण आपली ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी सुद्धा टाकतो. बरोबर. ह्या दोघांचा एकमेकांना पूरक असा इफेक्ट आहे. जसं पॅरासिटामॉल आणि आयबुप्रोफेन घेतलं की कसं ताप लवकर जातो फक्त पॅरासिटामॉल घेतल्यापेक्षा. हा, तर तसं तो एक त्याला पूरक इफेक्ट आहे. तसंच आपण म्हणतो की आयर्न ऍब्सॉर्प्शन थोडं कमी होतं. पण आपण काहीतरी असं ग्रिल्ड चिकन वगैरे आपण काय खाल्लं किंवा फिश असेल वगैरे काय तर आपण त्याच्यावर आवर्जून लिंबू पिळतो, त्याच्यात व्हिटॅमिन सी असतं. ही गोष्ट मग अगेन त्या आयर्न जे ऍब्सॉर्प्शन आहे, आयर्न तसा म्हणायला गेला तर तसा नाजूक इन्ग्रेडियंट आहे. म्हणजे आयर्न आणि नाजूक जरा असं चित्र वाटतं. पण ऍब्सॉर्ब व्हायला किंवा म्हणजे तो शरीरात तो पकडायला शरीराने तो जरा अवघड आहे. पण ते व्हिटॅमिन सी खूप मदतीचं होतं त्याला. म्हणजे अशा गोष्टी खूप खूप छान आहेत ज्या आपण पहिल्यापासून करत आलो आणि ह्या आपण करत राहिल्या पाहिजेत. बरोबर. नाही, खूपच छान. नाहीतर मला वाटतं युजली कसं होत असणार आहे की एखादी जेनची मुली किंवा मुलगा की आई हे आले मार्केटमध्ये सुपर फूड म्हणून, पण आई म्हणते की हे मी माझ्या आधी काळापासून वापरत आले. अरे मग कुठेतरी हेच नॉलेज मला वाटते मला लोकांपर्यंत पोहोचवायचं. ज्वारी, बाजरी, जोंधळा इज डेफिनेटली लाईक मच बेटर दॅन किनोवा. बरोबर, काही गरज नाही. खूपच मस्त. चालेल, आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. आता बऱ्याचदा असं होते की आपले मसाले म्हणा किंवा आपल्या चटण्या ह्यात एक ठराविक ॲडिटिव्ज असतात, बरोबर, की ते जास्त जावं म्हणून, कदाचित एखादी ठराविक चव यावी म्हणून. पण युकेमध्ये जर तुम्ही म्हणला ना तर त्याच गोष्टी ज्या भारतात अलाउड आहेत ते युकेमध्ये बँड आहेत, बरोबर. मग ते कदाचित बॉडीसाठी घातक असतील. मग मला असं वाटते की प्रॉब्लेम कदाचित चपाती, भाजी किंवा भात ह्यामध्ये नाही आहे, तर आपण जे इन्ग्रेडियंट्स वापरत आलो त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे आज कुठेतरी मग आपली हेल्थ तितकी स्ट्रॉंग नाही तितकी म्हणावी. याच्यावर तुमचं काय मत आहे? नाही, खूप इंटरेस्टिंग अँगल. पहिलं गोष्ट मला ही सांगावीशी वाटते की आता जी आपली गव्हर्नमेंट आहे, आणि ह्याच्या बाबतीत ॲक्च्युली एवढी मला पण माहिती नव्हती, आजकाल मी जरा जास्त वाचायला ह्या बाबतीत सुरुवात केली. पण त्यांनी काही कॉन्क्रीट स्टेप्स म्हणजे चांगले अगदी काय म्हणतात ते ठोस पावलं उचललेली आहेत. सो उदाहरणार्थ एक ट्रान्सफॅट म्हणून एक प्रकारचे फॅट्स असतात. हे फॅट आपल्या शरीराला अतिशय हानिकारक, म्हणजे हे तेल परत परत तापवल्याने पण तेलात बनतात. आणि अजून सुद्धा ठराविक प्रकारे ट्रान्सफॅट म्हणजे वनस्पती असेल किंवा मार्गारीन, हे ट्रान्सफॅट्स ह्याच्यात म्हणजे पूर्वी बरेच जास्त असायचे. आणि हे आपल्या शरीराला घातक आहे. याचा आणि हृदय विकार वगैरे ह्यांचा जो काही रिलेशन आहे हे खूप स्ट्रॉंग आहे. हे कमीत कमी खावेत असं सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे आपल्याला एव्हिडन्स, आणि हे तुम्हाला मॉडर्न सायन्समध्ये सगळीकडे दिसेल. हे जे मी सांगतोय तुम्हाला हे एक रिसर्च सांगत नाहीये, अशा बऱ्याच रिसर्च झालेल्या आहेत, म्हणून हे मी एकदम दाव्याने सांगतोय. तर पूर्वी मला वाटतं 2011 किंवा 10 असेल त्यावेळी आपलं जे ट्रान्सफॅटचं गव्हर्नमेंटचं रिकमेंडेशन होतं ते 10% आत, म्हणजे फूड मध्ये असलं पाहिजे. ते वेगवेगळ्या जे काही आपण फूड खातोय त्याच्यात ते कंपन्यांना आपल्या गव्हर्नमेंटने 10% दिलेलं होतं. पण तेच आता लिमिट जे आहे ते त्यानंतर त्यांनी 5% केलं, आणि आता तर मला वाटतं 2 का 3% केलंय खूप रिसेंटली. आणि ह्याचं आपलं WHO पण कौतुक केलंय की हे आपण असे स्टेप्स घेतल्यात म्हणून. त्याच्यानंतर आयोडाईज सॉल्ट आहे भारतात खूप पहिल्यापासून. तुम्हाला माहिती आहे युकेमध्ये सॉल्ट आयोडाईज नाहीये. काय फरक आहे दोन्ही? तर आयोडाईज सॉल्ट म्हणजे की आयोडीन हे एक इसेन्शियल न्यूट्रिएंट आहे, म्हणजे आपल्या डाएटमधून एक ठराविक आयोडीन आपण घेतलं पाहिजे. तुमच्या थायरॉइड ग्रंथीसाठी ते खूप महत्वाचं आहे. पण जर ते नाही घेतलं व्यवस्थित प्रमाणात तर त्याच्यामुळे एक त्याला काय म्हणतात, गॉयटर म्हणतात, मला मराठीतला शब्द आठवत नाही, पण त्याच्यात बेसिकली इथे थायरॉइड ग्रंथीला तुमच्या सूज येते. ओके, पण हे भारताचे आणि त्याचे बाकीचे पण बेनिफिट्स आहेत, मला अनफॉर्च्युनेटली आठवत नाही येते, पण आयोडीनचे बरेच बेनिफिट्स आहेत. त्याच्यात मला वाटतं माझ्या एक प्रोफेसर होत्या सारा बात म्हणून, खूप रिसर्च केली आहे त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ सरी, तर त्यांचं तुम्ही वाचू शकता ह्याच्यात. तर हां, पण हे इंडियामध्ये आपल्या सॉल्टमध्ये आयोडीन आहे. युकेमध्ये हे जास्त करून दुधातून येतं, पण आपल्याकडे आयोडाईज सॉल्ट अगदी पहिल्यापासून गव्हर्नमेंटने केलेलं आहे, आणि ही चांगली गोष्ट आहे खूप.
बरोबर. नंतर आपल्याकडे फिझी ड्रिंक्स म्हणजे कार्बोनेटेड जी काही ड्रिंक आहेत ज्याच्यात काय म्हणतात ते बुडबुडे येणारी जी ड्रिंक्स आहेत, तर त्या ड्रिंकवर पण आता गव्हर्नमेंटने टॅक्स लावलेला आहे. तर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या उत्तम आहेत, इनिशिएटिव्ह घेते. आणि अजून काही म्हणतात ते एक बँड इन्ग्रेडियंट पण आपण म्हणतो, पोटॅशियम ब्रोमेट एक तसा घटक मानला जातो. तर तो पोटॅशियम ब्रोमेट सुद्धा आपल्याकडे बॅन आहे, गव्हर्नमेंटने तो वेळच्या वेळी बॅन केलेला होता. आणि त्याच्यानंतर सुडान डाईस आपल्याकडे इलिगल आहेत. सो पण तरी सुद्धा ते कुठे ना कुठे आढळून येतात. बरोबर. म्हणजे मला नाही वाटतं की ह्याच्यात रिकमेंडेशनची चूक आहे, ह्याच्यात चूक अशी आहे की त्याचं इम्प्लिमेंटेशन होतंय का, मग त्याचं प्रॉपर ऑडिटिंग करणं. बरोबर. आणि आता कोण रेस्टॉरंटमध्ये तेल वापरतंय, परत परत ते सारखं कोणतरी वापरतंय वगैरे, तर ह्याच्यात लक्ष दिलं जातंय का. तर या सर्व गोष्टी आहेत, ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्याचं इम्प्लिमेंटेशन बघितलं पाहिजे. आणि काही मी माझ्या दृष्टीने रिकमेंडेशन म्हणेन, जर म्हणजे गव्हर्नमेंटला सांगायचं झालं तर मी म्हणेन, फॉर एक्झाम्पल आता कार्बोनेटेड ड्रिंक्सवर म्हणजे बुडबुडे येणाऱ्या ड्रिंक्सवर तुम्ही टॅक्स लावलाय, पण त्यातली जर कुठची डाएट ड्रिंक असतील तर ती डेफिनेटली शुगरी ड्रिंक्सपेक्षा थोडी बेटर असतात. म्हणजे ज्याच्यात साखर आहे ना ड्रिंक्समध्ये, त्याच्यापेक्षा ती कम्पॅरेटिव्हली बेटर आहे. मग ती त्याच्यात तुम्ही सोडत नाहीये. उलट थोडं मग लोकांना इन्सेंटिव्ह मिळायला पाहिजे ह्या मोठ्या मोठ्या कंपन्यांना, की आम्ही जर शुगरलेस ड्रिंक बनवली तर आम्हाला काहीतरी त्याच्यातनं इन्सेंटिव्ह मिळतंय. राईट. मग तसं करू शकतो. एक फ्लॅट तुम्ही हे लावू शकत नाही. तसं युकेमध्ये पण शुगर टॅक्स आहे, की एका लेवलच्या वर शुगर गेली की लगेच त्याला एक टॅक्सचा ब्रॅकेट वाढतो. त्यामुळे कंपन्यांकडे इन्सेंटिव्ह आहे. हो, कारण त्याच्यावर खूप छान रिसर्च झालेलं होतं, वेगळ्या पॉडकास्टसाठी टॉपिक आहे. पण खूप छान रिसर्च करून त्यांनी ते शुगर टॅक्स वगैरे आणलेलं होतं. म्हणजे आणि तो युकेत आहे, पण आपल्या भारतात शुगर टॅक्स असा स्पेसिफिक नाहीये. मिठाईवर मला वाटतं काहीतरी 5% वगैरे जीएसटी आहे. माफ करा मला चुकलं तर, पण कमी आहे मला माहिती आहे की ड्रिंक्सपेक्षा तरी. का विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे अजून डेव्हलप, आणि एस्पेशली आपली जी कंट्री आहे सध्या, आपला जो देश आहे तो म्हणजे आपण त्यातल्या त्या डायबिटीजसाठी किंवा काय म्हणतात ते ब्लड प्रेशर या सगळ्या गोष्टींसाठी आपण जरा जास्त प्रोन आहे आपली. बरोबर. राईट. तर आपण ह्या गोष्टी जास्त नेमाने फॉलो करणं गरजेचं आहे. खूपच मला वाटते प्रॅक्टिकली तुम्ही सांगितलं, आणि खरंच यातून गव्हर्नमेंटने थोडेफार काहीतरी इनिशिएटिव्ह घेतलेत हे ऐकून खूप चांगलं वाटलं. कारण की मागच्या वेळी काय झालं, एक इम्पोर्ट एक्सपोर्टचा आम्ही एपिसोड घेतला होता, आणि त्यावेळी असं कळालं की ज्यावेळी आपली चटणी भारतातून येते, जी आपण रोज जेवणात वापरू, ती काही काही बऱ्याच वेळी रिजेक्ट केली जाते. त्यात कुठला तर घटक आहे याच्यामुळे, तर मला ते एक्झॅक्टली नाव आठवत नाही आहे, पण त्यामुळे विचारायचा उद्देश हा होता. ठीक आहे, म्हणजे चांगला आहे. म्हणजे आता ऍटलिस्ट सुरुवात झाली आहे गव्हर्नमेंटने करायची. इम्प्लिमेंटेशन किती आहे हा पुढचा भाग आहे, हा वेगळी डिस्कशन आहे, पण ऐकून छान वाटलं. येस. आता जसं तुम्ही म्हणालात की जवळपास 1000पेक्षा जास्त क्लायंट्सना तुम्ही पर्सनली ट्रेन केले. ऑफकोर्स. आता एखादा व्यक्ती आपण घेऊया आजच्या ह्या जनरेशनमधला, की जो डाएट करतोय, छान सॅलड खातोय, जिमला जातोय, तरी पण कुठंतरी एक प्रॉब्लेम आहे की वर्कआउट होत नाहीत गोष्टी ज्या प्रमाणात तो करतोय, आणि त्याच्याच विरुद्ध त्याच्या आजोबा असतील, मग हे मस्त आपलं तूप, पुरणपोळी हे सगळं खाऊन ते फिट होते. बरोबर. काय वाटते तुम्हाला, काय चुकते? सो पहिली गोष्ट, आपण आपल्या आजोबांची तुलना करणं जरा चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि याचं कारण खूप सिम्पल आहे. आता तुम्ही कोल्हापूरचं आहेत, आता बरीचशी मुलं जी जिमला जातात बहुतेक त्यांचे आजोबा बहुतेक पैलवानच असतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आजोबांच्या काळात एवढं ट्रॅव्हल जसं आपण करतोय आता, कार टू कार्पेट लाईफस्टाईल आहे आपली. म्हणजे घरातून निघायचं, कारमध्ये बसायचं, आपल्या कामाला जायचं, परत यायचं, परत घरात. ही आपली लाईफस्टाईल आहे. आपली एक्सरसाइज वगैरे खूप ऍक्टिव्हिटी कमी होते. मग आपण जर त्याच्याकडे बघायला गेलं, मी एक साधं उदाहरण देतो. एखादी 90 किलोची व्यक्ती 2 किंवा 3 किलोमीटर चालते, तर त्या 2 ते 3 किलोमीटर चालण्यात बहुतेक त्याचे 100-150 कॅलरी फार तर बर्न होत असतील. बरोबर. पण त्याच व्यक्तीचे आजोबा शेतात काम करायचे दिवसभर, तर ते त्याचे 800 कॅलरी वगैरे, त्यांचे तिथे 800-900 कॅलरी मी बेसलाईनच्या वर म्हणतोय. म्हणजे त्यांचा जो एक जिवंत राहण्यासाठी आपल्याला एक ठराविक कॅलरी बर्न करायला लागतातच. बरोबर. पण त्याच्या वर ते एक 700-800 कॅलरी बर्न करत असतील. मग ते घरी येऊन थोडं कधीतरी त्यांनी जास्त तूप खाल्लं किंवा गुळ खाल्लं, जे काय असेल तर ते त्यांना पचून जायचं. पण आपल्या बाबतीत ते सत्य नाहीये. आपण 4 दिवसातून जिमला जाणार, त्यात परत आठवड्यातून 2 वेळा शेजवान फ्राईड राईस होतोय, आपला मिसळ होतोय, तांबडा पांढरा होतोय. आता हे जर आपण सगळं कंबाईन केलं, बरोबर, तर मग ते अवघड होतं. म्हणजे दुसरा त्याच्यात हा भाग आला की फूड एन्व्हायरमेंट काय आहे आपल्या बाजूला. तर आपल्या आजोबांच्या आजूबाजूचं फूड एन्व्हायरमेंट खूप वेगळं होतं. बरोबर. ते जे खायचे, त्यांची जी प्युरिटी होती, ताज्या भाज्या असतील किंवा काय, अगदी ते काय म्हणतात ते संपन्न जेवण नसलं त्यांच्या ताटात, तरी सुद्धा भाज्या वगैरे, फायबर वगैरे जास्त असल्यामुळे, कार्बोहायड्रेटचा जरा बऱ्यापैकी बॅलन्स असल्यामुळे, आणि एवढी ऍक्टिव्हिटी असल्यामुळे त्यांची हेल्थ जरा वेगळी होती आपल्यापेक्षा. बरोबर. आणि अजून एक शेवटची गोष्ट मला सांगावीशी वाटते की म्हणजे फूड एन्व्हायरमेंट झालं, आपण त्यांच्या ऍक्टिव्हिटीविषयी बोललो, ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या होत्या.
तिसरी गोष्ट एक सर्वायव्हरशिप बायास म्हणून एक आपण कन्सेप्ट इथे लक्षात घेऊया. बऱ्याच वेळे आपण ऐकलं की आपल्या आजोबांचीच एखादी भावंड असेल किंवा लहान भाऊ असेल, बहीण असेल, तर ते कधीतरी इन्फेक्शनमुळे वारलेत. बरोबर. किंवा अजून काहीतरी कारण आहे आणि ते म्हणजे 8 भाऊ असतील तर आता 6 भाऊ उरलेत वगैरे, असं आपण बरंच ऐकतो. तर आजोबा खूप रफ काळात जगलेत कारण ते स्ट्रॉंग होते, त्यांच्या इम्युनिटीनं तसं रिस्पॉन्ड केलं आणि ते स्ट्रॉंग होते म्हणून 90 वर्ष जगलेत. बरोबर. आपण आता ते कंपॅरिझन नाही करू शकत. म्हणजे ती एक काय म्हणतो आपण बऱ्यापैकी एक्सेप्शन लेवलला वगैरे व्यक्ती आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्या प्रत्येक जगणाऱ्या 90 वर्षाच्या आजोबांशी जर मी आजच्या तरुणाला कम्पेअर केलं तर ते फेअर नाहीये. बरोबर. नाही, मला वाटतं खूप महत्वाचा मुद्दा आहे. जसं आपण आता म्हणतोय की जिम कदाचित आता हे कुठेतरी हेल्थचं इम्पॉर्टन्स वाढल्यामुळे, फॅड मला माहित नाही योग्य शब्द असावे की नाही, त्याचा एक हा भाग झाला आहे. आणि आधी मला वाटतं सर्वायवलसाठीच लोक हे काम करत होती, त्या निमित्तानं मग त्यांची हेल्थ कदाचित इतकी चांगली राहून मग मला वाटतं आपले आजोबा वगैरे सगळे इतके वर्ष जगले असेल. पण खूप छान एक्सप्लेनेशन होतं. छान. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. नक्की. आता एखाद्या सर्व्हेमध्ये असं जाणवलं गेलं की 6 मुलींमध्ये एका मुलगीला PCOS किंवा हल्ली त्याला PMOS असं सुद्धा म्हणलं गेलं आहे, हे जास्त प्रमाण वाढलेलं आहे की जे 10 वर्षापूर्वी कदाचित जास्त नव्हतं. मग मला वाटतं की जर ट्रॅडिशनल मराठी डाएट फॉलो केला गेला असता किंवा फॉलो करत असाल तर ह्याच्यामुळं PCOS खरंच किंवा PMOS हे रिव्हर्स होणं पॉसिबल आहे का? की आपण जसं मगाशी म्हणलं की हे जे डाएटचं मॉडर्नायझेशन जे झालेलं आहे त्याच्यामुळे ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला? मॉडर्नायझेशनमुळे प्रमाण नक्की वाढलेलं आहे. पण हे पण आहे की म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे बॅलन्स्ड मराठी डाएट असेल, जसं मी पहिल्यांदा म्हटलं, तुम्ही तुमचं वेट वगैरे कंट्रोलमध्ये ठेवताय आणि तो बॅलन्स मराठी डाएट तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे बनवता येऊ शकतो. पण जर तो बॅलन्स असेल आणि तुम्ही तुमच्या वजनाकडे लक्ष वगैरे देताय आणि जर वाढलं असेल तर ते कमी सुद्धा करता येतं त्याच्याने, म्हणजे त्या संतुलित आहारामुळे, जसं आपण म्हणतो तसं प्रमाणामध्ये सर्व काही असावे त्याप्रमाणे खाल्ल्यामुळे. जर तसं झालं तर एक ह्याच्यावर अगेन खूप रिसर्च आहे की साधारण एक सुरुवात जी काय होते, म्हणजे कुणाला जर PMOS, आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ही टर्म वापरली ह्याचं मला खूप छान वाटलं, ही खूप रिसेंट रिसर्च आहे. आणि हा जो डिसऑर्डर आहे ह्याचं फक्त ह्याच्यात सिस्ट होत नाहीत. PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक हा त्याच्यात पहिला शब्द होता, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. पण आता त्याचा PMOS झालेला आहे, म्हणजे पॉलिएंडोक्राईन मेटाबॉलिक ओव्हरियन सिंड्रोम असं ते त्यांनी रिनेम केलेलं आहे, कारण ते खूप कॉम्प्लेक्स फिजिओलॉजी आहे त्याला. राईट. तर त्याच्यामागे काही जेनेटिक कॉम्पोनंट आहेत, कॉम्प्लेक्स कॉम्पोनंट आहेत, रिप्रोडक्टिव्ह म्हणजे प्रजनन, तुमची जी काय म्हणतात ते प्रजनन जी संस्था आहे त्याच्यात सुद्धा इरिग्युलॅरिटीज येतात. ते येतात आणि त्याच्यामुळे पण होतं. त्यामुळे प्रत्येक वेळी वजन कमी केल्यानंतर तो सगळ्यांनाच बेनिफिट होईल असं 100% नाहीये. पण बऱ्याच लोकांना नुसतं 5 किंवा 10% वजन कमी केलं तर जे काही पिरियड्स वगैरे इरेग्युलर झालेले असतात, मासिक पाळी जी इरेग्युलर झालेली असते, व्यवस्थित येत नसते, जी काय म्हणतात ती फॉलिकल असतात आपल्या ओव्हरीमध्ये, म्हणजे त्या विमेनच्या ओव्हरीमध्ये, ती ज्या व्यवस्थित मॅच्युअर होत नसतात, तर ते सगळं परत व्यवस्थित चालू व्हायला ती सायकल मदत होते. आणि ह्याच्यावर पण अगेन खूप रिसर्च आहे. ह्याच्यात फक्त असं आहे की काही लोकांना 5% नंतर सुद्धा इफेक्ट जाणवतो, काही लोकांना 10%, काही लोकांना 15 ते 20%. पण वेट लॉस जर केला ह्याच्यामध्ये तर तुमचं इन्सुलिन रेझिस्टन्स पण कमी येतं, कारण बऱ्याचशा लोकांना ज्यांना PMOS ही कंडिशन आहे त्यांच्यात इन्सुलिन रेझिस्टन्स पण दिसून येतो. तर ते ओव्हरऑल त्याचा खूप छान इफेक्ट आहे. तर ट्रेडिशनल मराठी डाएटमध्ये जर बॅलन्स प्रकारे तुम्ही ते तुमचं वजन वगैरे कंट्रोलमध्ये आणलं तर का नाही, नक्की त्याचा तुम्हाला बेनिफिट येऊ शकतो. त्यामुळे ही गोष्ट ट्राय करणं, आणि हे डॉक्टर पण सांगतात, तुम्ही कुठेही गेलात तर 5% किंवा 10% तुम्ही वजन कमी करा जर तुम्हाला PMOS असेल तर, हे नक्की आवर्जून सांगितलं जातं आणि खूप चांगली गोष्ट आहे. बरोबर. आणि कुठेतरी मला वाटतं की आता आपण जसं सगळ्या गोष्टीमध्ये डेव्हलप व्हायले तसं आपण विचारात पण डेव्हलप झाले पाहिजे आणि ह्या गोष्टीवर आता जास्त ओपनली बोललं गेलं पाहिजे. अगदी. आणि कुठेतरी म्हणूनच मला असं वाटत होतं की हा प्रश्न तुम्हाला विचारणं गरजेचं आहे, कारण की आता हे आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसते. आज तुमची मैत्रीण असेल, तुमची बहीण असेल, त्यामुळे कुठेतरी ह्याच्यावर डिस्कशन अजून होणं हे अपेक्षित आहे मला वाटते. पण खूप छान उत्तर दिलं आणि चांगलं वाटलं मला की कुठेतरी जे आपण आज रोजचं खातोय हे जर व्यवस्थित प्रमाणात आपण खाल्लं गेलं तर ह्या गोष्टीवर सुद्धा लवकरच मात केली जाऊ शकते. आणि दुसरी गोष्ट अशी मला सांगावीशी वाटते की हे महाराष्ट्रात नाही सुरू होणार तर कुठे होणार? आपल्याकडे स्त्री शक्ती ही जी परंपरा आहे ही खूप पहिल्यापासून चालू आलेली आहे. बरोबर. तुमच्या मागे जे छत्रपती शिवाजी आहेत त्यांच्या माता म्हणजे आपल्याला अखिल महाराष्ट्राच्या माता आहेत त्या. तर जिजाबाई वगैरे ह्या पण महाराष्ट्राचे आहेत. परत तारा राणी आपण कोल्हापूरचे आहे. बरोबर. मग
आपल्या महाराष्ट्रात हे सगळं जर नाही सुरू झालं तर कुठे सुरू अरे होणार, वा. सुरू करा बोलायला. खूपच छान, मस्त. त्याला पण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. एक मुवमेंट असा आला असेल तुमच्या लाईफमध्ये की ज्यावेळी तुम्हाला कळालं की आपल्याला जे मराठी किंवा महाराष्ट्रीयन डाएटबद्दल जे शिकवलं गेलं आहे ते कुठेतरी चुकीचं आहे. तो मुवमेंट काय होता आणि तो क्षण काय होता ते प्लीज एक्सप्लेन कराल का? ऑफकोर्स. सो अगदी लहानपणापासून मी ओबेसिटीपासून स्ट्रगल केलं आहे, म्हणजे लठ्ठपणा, त्याच्याशी मी स्ट्रगल केलं आहे. आणि त्यात मला असं वाटायचं की आपलं बाहेरचं खाणं जास्त होतं आहे म्हणून आपण लठ्ठ आहोत किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात चालायच्या. पण जसं मग मी एव्हिडन्स बेस्ड न्यूट्रिशनमध्ये घुसायला लागलो, जसं ते जास्त समजायला लागलं मला, म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने न्यूट्रिशनचा अभ्यास होत जसं मी करायला लागलो तसं कळायला लागलं की आपल्या डाएटमध्ये ॲक्च्युली गॅप आहेत. याचं आता एक साधं उदाहरण म्हणून मी देतो की आपल्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेटची क्वांटिटी खूप जास्त असते. ह्याच्यावर आत्ता जस्ट रिसेंटली एक 2025 मला वाटतं ICMRने सर्व्हेसुद्धा केला आहे आणि 60% आपल्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट आहे, जे खूप जास्त आहे. प्रोटीन आपल्या डाएटमध्ये फक्त 10% आहे आणि 30% फॅट आहे. आणि मला वाटतं ती फॅट पण अगदी चांगलीच आहेत नेहमी असं नाही आहे. आणि आपलं फूड एन्व्हायरमेंट वगैरे तर आपल्याला आजूबाजूला माहीतच आहे. पण थोडक्यात ज्यावेळी हे रिअलायझेशन झालं की आपल्या डाएटचं बॅलन्स आणि प्रमाण ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत ह्या थोड्या बेसलाईनला झालेल्या आहेत, तेव्हा मग तो जरा धक्का बसला आश्चर्याचा. आणि तेव्हापासून मग त्याच्याकडे जास्त लक्ष देऊन त्याला कसं बॅलन्स करायचं वगैरे याच्यावर विचार करायला सुरुवात केली. अरे वा, खूपच छान. चला आपण नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. आता माझ्या वडिलांचं उदाहरण घेतो की थोडं व्यायाम करा, सुरू करा म्हटल्यावर ते म्हणले की मी रोज सकाळी फिरायला जातोच की. बरोबर. मग आता बहुतांश लोक सकाळी फिरायला जाणे ही एक टर्म कायम वापरली जाते, आपल्या इथं कॉमन आहे. आणि भरपूर आपल्याला त्यासाठी सकाळी आपले मोठमोठे मराठी लोकांचे ग्रुप दिसतात, जे तुम्ही गार्डनमध्ये जाता ते मोठमोठ्याने हसायचं. मग खरंच हे वॉकिंग हा जो पार्ट आहे, मेजर पार्ट, की मी सकाळी फिरायला जातो, ह्यात किती तथ्य आहे, हे खरंच किती युजफुल आहे? कारण की फायदा तसा कमी दिसतोय. मग तुम्ही वॉकिंगला जाता तरी पण तुम्हाला ज्या ठराविक गोळ्या घ्यायच्या तुम्ही त्या गोळ्या घेता, मग तुमचं पोट तेवढंच दिसते कदाचित. बरोबर. मग काय तथ्य आहेत? केलं पाहिजे वॉकिंग? काय विषय काय आहे? नाही, तुम्ही छान प्रश्न विचारलात आणि हा तसा काय म्हणतात ते गुंतागुंतीचा थोडा प्रश्न आहे. पण आपण साधं उदाहरण घेऊया की समजा तुम्ही एक वॉकिंगला जाताय. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही एक 2-3 किलोमीटर वगैरे चालताय, जसं आपण पहिल्यांदा म्हटलंय, तुम्ही 100-120 कॅलरी एक्स्ट्रा वगैरे बर्न करता त्याच्यात तुम्ही. पण जर त्याच्यानंतर तुमचा हात जातोय मिसळकडे, एखादा कटिंगच प्यायचंय, त्याच्यानंतर पोहे होत आहेत वगैरे जे काय आहे, बरोबर, तर ते सगळं त्यात पटकन भरून निघतंय. त्यामुळे मग अशा प्रकारचा वॉकिंगचा काही विशेष उपयोग नाहीये. मग आणि ते करू नका असं मी म्हणत नाहीये, तुम्ही नक्की बाहेर जा, वॉकिंग करा. आणि तुम्ही जर ते सोशलायझेशनसाठी करत असाल, म्हणजे आपल्या 4 मित्रांना भेटायचं, त्यांच्यावर वॉक करायचं, तर त्याला तेच म्हणा तुम्ही जरा मित्रांबरोबर फिरायला जातोय. बरोबर. त्याला असं म्हणू नका की हा माझा रोजचा अगदी खूप छान एक्सरसाइज आहे. पण ह्याला अपवाद सुद्धा आहेत. आता उदाहरणार्थ एखादी कुठची व्यक्ती जर असेल, ती थोडी काय म्हणतात ते वृद्ध असतील, त्यांच्यासाठी वॉकिंग सुद्धा बऱ्यापैकी इंटेन्स एक्सरसाइज आहे. त्यांना थोडी धाप लागायला, म्हणजे धाप असं म्हणता येणार नाही, पण थोडा श्वास चढायला सुरुवात होते. ह्याचा अर्थ असा आहे की त्यांचं हृदय जास्त काम करतंय, त्यावेळी हृदयाला एक एक्सरसाइज होतोय. म्हणजे या लोकांसाठी वॉकिंग खूप छान आहे. पण जर तुम्ही जास्त थोडा इंटेन्स एक्सरसाइज करू शकता, तुम्ही त्या वयात आहात आणि जास्त करून लोक असतात, मग ते काही असतील, एक सूर्यनमस्कार तुम्हाला जमत असेल, ते जरा जास्त अवघड असतील तर बैठका तर तुम्ही अशा मागे चेअर ठेवून पण स्क्वॉट्स करू शकता. आणि हे जर तुम्ही असे सुद्धा एक्सरसाइज जर जरा जास्त इंटेन्स ठेवले आपल्या रुटीनमध्ये, तर ते तुम्हाला जास्त बेनिफिशियल होतील. किंवा वॉकिंग ठेवा आणि मग हे संध्याकाळी परत एक्सरसाइज ठेवा. बरोबर. म्हणजे जे काय तुम्हाला करायचंय त्याचं तुम्हाला जर बेनिफिट दिसत नाही, तर त्याचं उत्तर तुम्ही स्वतःच दिलेलं आहे की हे माझ्यासाठी बहुतेक नुसतं वॉकिंग पुरणार नाहीये, मला अजून थोडं केलं पाहिजे. तर त्याच्यावर तुम्ही अगदी म्हणजे स्वतःच्या एक्सपेरिमेंटवर स्वतःकडे बघा, स्वतःला तो बेनिफिट दिसतोय का नाही ह्याच्यावर तुम्ही थोडं रिफ्लेक्ट करा आणि त्याप्रमाणे आपली पावलं उचला, लिटरली. कारण की साधारण मला वाटतं 1 ते 2 महिनेचा एक तुम्ही साधारण एक टाइम स्पॅन ठरवा, रोज चालायला जावा, जे तुमचं सुरुवातीला सुरू द्या, आणि 2 महिन्यात चेक करा खरंच तुमच्या वजनामध्ये कमी पडतोय काय, किंवा फरक पडतोय काय. आणि त्यानुसार मग जसं मग अशी म्हणलं की एखादी गोष्ट तुम्हाला काम करते की नाही हे तुम्हाला तुमच्यापेक्षा कोण चांगलं सांगू शकत नाही. आणि अगेन एक्सपर्ट ॲडवाईस घ्या. अगदी. आणि कुणाचं जर वजन मेंटेन राहत असेल चालण्यामुळे, तर ती सुद्धा वाईट गोष्ट नाहीये. बरोबर. पण जर वाढत असेल तर मात्र मग तुम्ही नक्की जरा विचार केला पाहिजे. बरोबर, खूपच छान. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया की जसं तू मागाशी म्हणला की वडापाव. आता मराठी माणूस हा वडापावशिवाय जिवंत राहणं हे खूप अवघड आहे. मग त्यात मिसळ पण आली घ्या. मग कसं होतं की कुठेतरी आजच्या लाईफस्टाईलमध्ये नाईलाज म्हणा किंवा आर्थिक अडचण म्हणा किंवा कंटाळा म्हणा, लोक हा ठीक आहे चला आवरतो, चहावर टपरीवर गेलो, चहा पिला, वडापाव खाल्ला, ऑफिसला गेलो, येताना आता परत कुठे जेवण करू, 1-2 वडापाव घेतो.
मग हे वडापाव खरोखर आपल्याला घातक आहे काय पहिली गोष्ट, की आपण कशा पद्धतीनं वडापाव घेतोय, किती घेतोय, हा इफेक्ट आहे. म्हणजे मला जर वडापाव हे खाण्यात न कॉम्प्रोमाइज करता एखादा तर मी ह्यात जर मला सुचवला काहीतरी प्रॅक्टिकली, तर ते काय राहील? अगदी अगेन प्रमाणामध्ये सर्व काही असावी ही थीम आपली कॉन्स्टंटच आहे. तर आता वडापाव तुमचा पूर्ण आठवड्यातून समजा एखाद वेळा तर कधीतरी तुम्ही वडापाव खाताय, त्याच्यात एक साधारण 400-500 कॅलरी असतील. कोल्हापूरचा असेल तर थोडा जास्त असतील, कारण आपल्याकडे वडा तसा मोठा असतो. पण जर कोकणात तुम्ही बघितलात, म्हणजे मी कोल्हापूरमध्ये पण राहिलो, कोकणात पण, तो वडा अगदी छोटा असतो. मग तो तुम्ही अगदी क्वचित खाताय वगैरे काय, तर या गोष्टी तुम्ही बॅलन्स करू शकता. आणि तो तुम्ही फ्रिक्वेन्सी सुद्धा बघू शकता कितपत आहे. आता समजा तुम्ही आत्ता 3 वडापाव खाताय आणि तुमचं वजन कमी होत नाहीये, तुम्ही जे काही ऍक्टिव्हिटी करताय त्यात तुम्हाला दिसतंय, मग ते तुम्हाला एक वर घेऊन आलं पाहिजे आणि बघितलं पाहिजे की आता बाबा काय होतंय माझ्या वजनाचं, मी एक्सरसाइज वगैरे करतोय, आता कसं होतंय, आणि त्याप्रमाणे ऑब्झर्व्ह करून मग तुम्ही ती फ्रिक्वेन्सी डिसाईड करू शकता. कुठचं सुद्धा फूड, आता वडापाव सुद्धा एक हायपर पॅलेटेबल म्हणजे अतिशय चविष्ट आहे. आणि खरं सांगतो, हा पॉडकास्ट झाल्यावर मी आता वेंबलीला आलोय तुमच्याकडे पॉडकास्ट करायला. माझी आणि माझी बायको जी इथे बाहेर बसली, आमच्या दोघांचा हाच प्लॅन आहे की नंतर इकडे जाऊन वडापाव खायचा, कारण आम्ही जिथे राहतो तिथे मिळत नाही. बरोबर. त्यामुळे वडापाव महाराष्ट्र माणसानं अजिबात सोडता कामा नये, फक्त त्याचं प्रमाण त्याप्रमाणे बघून कंट्रोल केलं पाहिजे, एवढंच सांगेन. आता जसं आपण म्हणतो की मराठी डाएट चांगली आहे, की कुठेतरी आपण खाण्याच्या पद्धतीत चुकतोय, कशा पद्धतीनं खाल्लं पाहिजे इथं कुठेतरी आपण कमी पडतोय. आता उदाहरणार्थ जसं आपण मगाशी डिस्कस केलंच, पण आता मी स्वतःसुद्धा रात्री स्क्रीन बघत जेवणे किंवा कधी मित्र 4 एकत्र आले तर रात्री वेळाने जेवणे, मग हे होतंय कुठेतरी. आता असं झालं की हा एक रुटीनचा पार्ट झाला की विकेंडला 4 मित्र एकत्र आले, मग अगेन मग कसं होतं की मग ते बॉडीमध्ये जास्त इफेक्ट दिसत नाही, मग वजन वाढते, मग परत आपण ब्लेम करतो हे मराठी डाएटला. म्हणजे कुठंतरी मराठी डाएट हे प्रॉब्लेम नसून आपल्या खाण्याच्या पद्धतीवर हा प्रॉब्लेम आहे. अगदी त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? अगदी. आता आपण पूर्ण प्रमाणामध्ये सर्व काही असावे आपण सुरुवातीपासून बोलतोच आहे. टीव्ही बघताना, म्हणजे ही रिसर्च आहे अशी की टीव्ही बघताना जर कोण जेवत असेल, एस्पेशली जर तो कॅलरी कॉन्शियस नसेल, कॅलरी कॉन्शियस याचा अर्थ काय झाला, कॅलरीबद्दल काय माहिती नाहीये विशेष आणि अंदाज येत नाही त्याला की किती कॅलरी कुठच्या जेवणात आहेत. तर जर थोडं तुम्ही प्रॅक्टिस केली ना, जसं आता माझी आई पण आहे, तिने थोडी प्रॅक्टिस केली, ती कॅलरी वगैरे बघते आणि तिला कळतं सगळं व्यवस्थित. अरे वा. आणि तिने डायबिटीज वगैरे स्वतःचं कंट्रोलमध्ये बऱ्यापैकी आणलं त्याच्यामुळे. म्हणजे तसं करता येतं, तुम्ही थोडी प्रॅक्टिस केली तर तुम्हाला जमेल. पण जर तुम्ही अदरवाईज असं टीव्ही बघत वगैरे जेवताय तर ऑटोमॅटिकच थोडं जेवण वगैरे जास्त होतं. इव्हन मित्रात बघून 4 घास जास्त जातात. बरोबर. आणि ती कंपनी आहे, त्याचे ते काय म्हणतात, ते एक प्रकारे तुम्ही आनंदी असता, थोडं जास्त जेवण होतं, हे मी समजू शकतो. पण तुम्ही असं सुद्धा करू शकता की त्या 4 मित्रांना आपल्याबरोबर सामील करा की बाबा आपण सगळे एकत्र फिट होऊया. जरा करणं अवघड आहे मला माहिती आहे, तुम्हाला थोड्या अवघड आहे, टपल्या पण पडतील गप्पस रे, बरोबर, थोडं होईल ते, पण ते पण गरजेचं आहे आता. कारण तुम्ही विचार करा, आता ही तरुण पिढी आहे आणि ह्याच्यावर अजून दुसरा एक पॉडकास्ट होऊ शकतो. पण मी हेही सांगतो की आपल्या वयाची जी मुलं आहेत, आपली जी पुढच्या पिढीला जी मुलं वगैरे आहेत, तुम्ही जर स्वतः म्हणजे ओबेसिटी वगैरे हे तुम्हाला प्रॉब्लेम असतील, वाईफला वगैरे प्रॉब्लेम असतील, म्हणजे तर हे मुलांमध्ये पण जीन्स एक प्रकारे पास होतात. बरोबर. ह्याच्यावर एक लॅन्सेटची प्रिकन्सेप्शन, लॅन्सेट 100% म्हणत नाही मी, म्हणजे ती फेमस कुठची एक जर्नल आहे, त्याच्यावर एक प्रिकन्सेप्शन सिरीज पूर्ण पब्लिश केलेली आहे आणि त्याच्यात 3 रिसर्च पेपर आहेत. तर ते तुम्ही म्हणजे जर वाचले वगैरे, जसं मी म्हटलं, तर त्याच्यात अगदी व्यवस्थित निक्षून दिसून येतं की जर तुमचा लठ्ठपणा किंवा तुमचं डायबिटीज वगैरे हे सगळं तुमच्या म्हणजे स्पर्म मधून असेल किंवा एग मधून त्याची जी क्वालिटी असते ती सुद्धा चेंज होऊन ते मुलांमध्ये येतं. बरं. मग आता पुढच्या पिढीचा विचार आतापासूनच केला पाहिजे. नाही, बरोबर आहे. आता कुठेतरी कन्क्लुजन लावूया की आता आपण बरंच, मला वाटते, मराठी डाएट बद्दल छान डिस्कस केलं, समजून घेतलं की मराठी डाएट काय असते. समजा मराठी डाएटला कोर्टात उभा केलं, मग त्यात काय आपली चपाती आली, भात आला, भाजी, तूप, जे काय असेल ते. एक मराठी माणूस आणि एक डायटिशियन म्हणून तुम्ही एक फायनल वर्डिक्ट ह्या मराठी डाएटबद्दल काय द्याल, की खरंच मराठी डाएट चांगली आहे का? अगदी, मराठी डाएट खूप चांगली आहे. आणि जर ते कोर्टाचा आपण सीन असा बनवला आणि त्याच्यात जर मराठी डाएट त्या कटघरे में अगर खडी आहे, तर मी म्हणेन की हा गुन्हेगार नाहीये. आणि मी जे काय लक्ष आहे ते ऑडियन्सकडे, म्हणजे मराठी डाएटनं ऑडियन्सकडे बघितलं पाहिजे. त्या जो वकील आहे त्यानं म्हणजे ते ऑडियन्सकडे बघितलं पाहिजे की तुम्ही या मराठी डाएटचं काय करताय. बरोबर. तर मराठी डाएटमध्ये जर बघायचं झालं तर एक त्याचं संतुलन आणायचं असेल तर काय करायचं. तर आपल्या डाएटमध्ये जसं मी म्हटलं की 60% कार्बोहायड्रेट जास्त आहेत. म्हणजे आता मी
कॅलरीमध्ये वगैरे खूप घुसत नाहीये, पण एक थोडक्यात सांगायचं झालं तर आपण भात, पोळी, भाकरी वगैरे ह्याच्यावर आपला हात जास्त आहे. बटाटा वगैरे हे पण सगळे कार्बोदकच आहे. बरोबर. तर ही तुमच्या डाएटमध्ये एक साधारण 30% किंवा 25% कमी करा. आपल्या डाएटमधलं प्रोटीन वाढवा. प्रोटीन म्हणजे काय, तर चिकनमध्ये पण चिकन ब्रेस्ट वगैरे असेल किंवा काय म्हणतात ते स्किन असलेलं चिकन शक्यतो खाऊ नये, कारण त्यात जास्त फॅट जास्त असतं. अंडी असतील, दुग्धजन्य पदार्थ आहेत, सारख्या गोष्टी म्हणजे व्हेजिटेरियन लोकांनी ऑफेंड व्हायला. हो, अगदी. पनीरमध्ये फक्त जरा जास्त फॅट असतं, त्यामुळे त्याप्रमाणे ते बॅलन्स करून खाल्लं पाहिजे असं मी म्हणेन. म्हणजे दुसरे फॅट मग कमी करा आपल्या डाएटमधले. सोया, तो मराठी डाएटचा तसा भाग नाहीये, पण आपण मराठी मसाले टाकून वगैरे ते बनवू शकतो काही सुद्धा. सोया हा अतिशय उत्तम सोर्स आहे. त्याच्या बाबतीत पण म्हणतात की जे इस्ट्रोजन वाढतं त्याच्यामुळे टेस्टोस्टेरॉन होतं, त्याची ती रिसर्च पण म्हणजे ह्युमन्समध्ये, माणसांमध्ये ते काही दिसत नाही. बरोबर. त्यामुळे ते पण ते सेफ आहे. जेवढे तुम्ही 2-3 पोर्शन सोयाचे जर खाल्लेत त्याला काही प्रॉब्लेम येणार नाहीये, ते तुम्ही खाऊ शकता. त्यात खूप छान प्रोटीन आहे. सोया चंक्स वगैरे असतात त्याच्यात पण हे कमी असतं, काय म्हणतात ते, बाकीच्या गोष्टी कमी, प्रोटीन जास्त. अजून काय, अंडी. आणि इव्हन जर तुम्हाला प्रोटीन तसं डाएटमध्ये जमत नसेल तर व्हे प्रोटीन हा सुद्धा अतिशय छान ऑप्शन आहे, पर्याय आहे. मला माहिती की ह्याच्यावर लोक म्हणतील की अरे सप्लिमेंट वगैरे, पण व्हे प्रोटीन हे खूप जास्त रिसर्च झालेलं सप्लिमेंट आहे. अवॉइड काय करायचंय तर भेसळयुक्त व्हे प्रोटीन. तर याच्यात एक मी तुम्हाला त्या चॅनलचं नाव देतो नंतर. मला माझ्या बंधुराजांनी, ते स्वतः डेंटिस्ट आहेत, तर त्यांनी मला त्या चॅनलचं नाव सांगितलं होतं. तर ती जी व्यक्ती आहे तर ते असे वेगवेगळे व्हे प्रोटीन कम्पेअर करतात, त्याचे टेस्ट करतात आणि त्याप्रमाणे कुठचं प्रोटीन वगैरे चांगलं आहे तर ते सांगतात. तर ते तुम्ही बघून त्या प्रकारे कुठचं चांगलं व्हे प्रोटीन वगैरे घेऊ शकता. एका स्कूपमध्ये तुम्हाला, व्हे प्रोटीन हे दुधातलंच प्रोटीन आहे. 20% तुम्ही जे दूध पिता त्यात 20% प्रोटीन असतं, फक्त 20% व्हे प्रोटीन असतं फक्त दुधात. बाकी काय एक प्रोटीन असतं, त्याचं नाव आहे केझिन, आणि त्याच्यात फॅट्स वगैरे पण असतात, म्हणजे कार्बोहायड्रेट्स पण असतात. मग व्हे प्रोटीन हे पटकन ऍब्सॉर्ब होणारं पण प्रोटीन आहे, म्हणजे ते डायजेस्ट व्हायला पण हार्ड नाहीये. ते 20-30 मिनिटात, 1 तासाभरात लगेच ऍब्सॉर्ब होतं, डिपेंडिंग ऑन तुम्ही कुठच्या प्रकारचं व्हे प्रोटीन घेता. आणि तुम्ही बेसिक व्हे कॉन्सन्ट्रेट म्हणतात त्याला, ते सुद्धा घेऊ शकता. एक स्कूप तुम्ही घेतलात तर त्याचं 30 ग्रॅम प्रोटीन होतं, आणि आपण साधारण खाताना 0.8 ते 1.2 ग्रॅम प्रोटीन पर किलो खाल्लं पाहिजे. बॉडीमध्ये गेली पाहिजे, रिगार्डलेस ऑफ एज म्हणताय तुम्ही. आणि मी म्हणतोय 50-60 जर वय असेल तर ह्या वयात तुमचा मसल लॉस व्हायला जास्त सुरुवात होते. म्हणून बघा 50-60 वर, म्हणजे आपली आई बघा किंवा आपले वडील, थोडे त्यांचे सांधेदुखी चालू होते किंवा थोडं काय म्हणतात ते, जरा लगेच व्यवस्थित उठता येत नाही वगैरे, हे सगळं एक मसल लॉसमुळे होतं. पण जर तुम्ही प्रोटीन तुमच्या डाएटमध्ये 1 ते 1.2 ग्रॅम kg ठेवलं तर या सगळ्या गोष्टी कमी होतात. आणि ह्या कंडिशनला वय जसं वाढतं तसं स्नायू कमी होतो. ह्याला सार्कोपिनिया असं नाव आहे. आणि ह्याच्याविषयी प्रचंड रिसर्च, म्हणजे जर कोणाची बघायची झाली असेल किंवा ओपिनियन बघायचं होतं, एक डॉक्टर स्टुअर्ट फिलिप्स मॅकमास्टर युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहेत कायनेसिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये, आणि ह्याच्यावर त्यांनी भरपूर लिहून ठेवलंय. त्यांची भरपूर लेक्चर्स आहेत, इंग्लिशमध्ये आहेत ती, पण तुम्ही म्हणजे बघू शकता. त्याचं मराठी आजकाल जेमिनायमध्ये, चॅट GPT वगैरे टाकून ट्रान्सलेशन तुम्ही वाचू शकता, पण तुम्हाला त्याची माहिती मिळेल. तर हे एवढं जर तुम्ही प्रोटीन खाल्लं तर त्याचे खूप बेनिफिट होईल. तुमचं मसल मास ते मेंटेन राहायला मदत होईल. आणि वाढत्या वयात मसल मास सारखा मित्र कोण नाही. तुम्हाला जर 90 वर्ष 100 वर्ष जगायचं आणि आपल्या पायावर जगायचंय तर मसल मासकडे लक्ष द्या. म्हणजे तुम्ही आज म्हणता की आज माझी जी आजी 60 वर्षाची, तिनं सुद्धा हे प्रोटीन घेतलं तरी काही हरकत नाही. माझी खाते. माझ्या आजीला आता रिसेंटली, म्हणजे काही म्हणजे 1 वर्षभरापूर्वी वगैरे कॅन्सर डायग्नोज झाला अनफॉर्च्युनेटली. आता तिचं वय झालंय तसं 85-86 वर्ष, पण तिला जात नव्हतं काय. आणि मी म्हटलं तसं त्या रेडिओथेरपीमुळे वगैरे थोडे साईड इफेक्ट्स वगैरे पण तिला होत होते. पण तिनं आता आम्ही इन्सिस्ट करून हे प्रोटीन खायला सुरुवात केली आणि तिच्या वजनात तिला फरक जाणवला, मॉबिलिटीमध्ये, म्हणजे जशी ती मूव्ह करते त्यात तिला फरक जाणवला. तर नक्की अगदी चालेल. जी आपली आजी दूध पिण्यात 1 नंबर आहे, आपण जेवढं दूध पितो त्याच्यापेक्षा तर ती जास्त पिते, तर ते दुधामधलंच एक प्रोटीन आहे. फक्त बघताना घेताना चांगलं घ्या, भेसळयुक्त घेऊ नका. भेसळयुक्त प्रोटीन भरपूर आहे. मग एक, आता तुम्ही जसं म्हटलं की इंडियामध्ये पण काम केलंय, समजा एखादा महाराष्ट्रामधला व्यक्ती जर हे बघतोय तर तुम्ही एक कुठलं तर ब्रँड सजेस्ट करा. आता कुठलंही ते पेड पार्टनरशिप वगैरे काही नाही आहे, पण एक सजेस्ट करा. नाही, मी नाही करणार, कारण माझ्यापेक्षा चांगलं काम करणारी लोक आहेत या विषयात. तसं म्हटलं तर ती व्यक्ती जी आहे, माझ्या बंधुराजांनी जर ते सांगितलं तर म्हणजे मला विश्वास आहे त्याच्यावर. ते व्यक्ती म्हणजे मराठीमध्ये सांगतात की काय? मला वाटतं हिंदीमध्ये वगैरे त्यांचं आहे. आणि जर नसेल ना तर मी काय करेन की मी त्यांचे थोडे व्हिडिओज वगैरे बघेन आणि त्याप्रमाणे कुठचे प्रोटीन आहेत. कारण मी UK मध्ये असल्यामुळे आजकाल गेल्या 4-5 वर्षात मला UKचं माहिती आहे.
तर माझे बंधुराज एक मसल ब्लेज वापरतात आणि त्यानं तो पण स्वतः ओबेसिटी, कारण ओबेसिटी हा जेनेटिक फॅक्टर पण आहे, तो ही ऑल्सो स्ट्रगल्स विथ ओबेसिटी, आणि त्याची पण रिसर्च याविषयी खूप तगडी आहे. तर तो म्हणतो की मसल ब्लेज हा एक भारतीय मला वाटतं चांगला ब्रँड आहे. आणि अगेन मला मसल ब्लेज काय पैसे वगैरे देत नाहीये माझी खरंच, आणि तुम्ही दुसरे कुठचेही घ्या, पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की भेसळयुक्त घेऊ नका, टेस्टेड वेल टेस्टेड जे ब्रँड असतील ते घ्या. आणि जर तुम्हाला दुसरा कुठचा ब्रँड वगैरे हवा असेल वगैरे कमेंट करा आर्यनच्या पॉडकास्टवर आणि मग तो मला मेसेज करेल आणि मग मी तुम्हाला 2-4 ब्रँड शोधून त्याची नावं तिथे टाकेन. नाही, नक्कीच, खूपच छान. आणि कुठेतरी ते जे एक बॅरियर किंवा जे एक मिथ आहे की प्रोटीन किंवा सप्लिमेंट म्हणजे हा असं होते ना, बरोबर, की युजली ह्या ज्या जनरेशनमध्ये आपल्या आईच्या, म्हणूनच हा प्रश्न विचारण्याचा उद्देश होता. लास्ट क्वेश्चन, की एखादी आयडियल मराठी प्लेट, ताट हे कसं दिसलं पाहिजे? हा, येस, ऍक्च्युली आपण थोडं ते बोलतच होतो, पण एक मी म्हटलं तसं एक 25% आपल्या जेवणात कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी असलं पाहिजे, प्रोटीन 30% आपल्या जेवणात आलं पाहिजे. मग ते व्हे प्रोटीनचा तुम्ही स्कूप घेणार असाल किंवा त्याच्याबरोबर तुम्ही एक मुठ्ठीभर, असं म्हणतात जनरली, एक मुठ्ठीभर तुमची मुठ्ठी आहे त्याच्यात एक प्रोटीनची साईज असली पाहिजे, बरोबर. डाळीमध्ये पण वगैरे प्रोटीन असतं, पण ते अगदी हाय क्वालिटी प्रोटीन म्हणतात तसं नसतं, ते इनकम्प्लीट प्रोफाईल असते. पण दुग्धजन्य पदार्थ जरी जेवणात असतील तरी त्यातनं थोडंफार प्रोटीन तरी चांगलं येतच. तर ते एक आहे. आणि त्याच्यानंतर जे फॅट्स आहेत ते जसं म्हटलं, तूप असेल तर छोटा चमचा, बरोबर. आणि बाकीची जी आपली ऑइल्स वगैरे आपण जी वापरतो, तर आपली जी रिफाईंड ऑइल आहे दे आर सेफ टू यूज. आणि त्यातल्या त्यात जे ग्राउंडनट ऑइल म्हणजे आपलं शेंगदाणा तेल, नंतर राईस ब्रॅन ऑइल जे आहेत, ह्यांचा स्मोक पॉईंट वगैरे जास्त आहे, त्यामुळे आपल्या मराठी जेवणात जो जोरदार तडका वगैरे लागतो, हाय हीटवर बनवलं जातं, त्याच्यासाठी उत्तम आहेत. एक्स्ट्रा व्हर्जिन ऑइल वगैरे पण आपण खाऊ शकतो, ऑलिव्ह ऑइल वगैरे, पण ती वरून टाकायची असतात. मला नाही वाटतं की मराठी लोकांना ती फार आवडतील, राईट, पण ती वरून टाकून वगैरे सॅलडमध्ये वगैरे पण अशी ती खाता येतात. तर ह्या फॅट्समध्ये तुमचं जरा जास्त लक्ष असलं पाहिजे. तूप मी म्हटलं तसं त्यातल्या त्यात प्रमाणात ठेवा, आणि असं आणि भाज्या मात्र भरपूर खावा वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि त्याचा काही असा वेगळा नियम नाहीये, फक्त भाजीचे वेगवेगळे कलर, आज सारखी 30 भाजी आणून, म्हणजे भेंडा चालू तर भेंडीच चालू आहे असं नको. त्यातल्या त्यात तंतुमय ज्या भाज्या असतील, पालक असेल किंवा लाल माठ असेल किंवा काय, अशा सगळ्या वेगवेगळ्या भाज्या तुम्हाला आजूबाजूला ज्या मिळतात त्या घ्या, बनवा. आमटीचा वापर खूप कोलॅबोरेटिव्हली करू शकता तुम्ही. आमटीमध्ये किती भाज्या तुम्ही टाकू शकता. एखादी न आवडती भाजी सुद्धा आमटीत टाकली तरी ती खपून जाते त्याच्यात. बरोबर, तसं तुम्ही करू शकता. तशा वेगवेगळ्या भाज्या खावा. असा जर तुम्ही तुमचा डाएट ठेवलात तर महाराष्ट्रीयन डाएट हा अतिशय उत्तम आणि हाय क्वालिटी दर्जाचा. आणि ही प्लेट तुम्ही तुमच्या विदर्भाच्या मसाल्यात बनवली, कोल्हापूरच्या आपल्या लाल तिखटात बनवली, किंवा कोकणचा आमचा गोड मसाल्यात तुम्ही बनवली, सगळ्यात ती छानच लागेल. त्यामुळे डायव्हर्सिटी ह्याच्यात खूप तुम्ही बनवू शकता. आणि तुम्हाला तुमचा बेस डाएट, मसाले वगैरे चेंज करायची काही गरज नाही. राईट. सो आपण एक ताटाचं पिक्चर बनवूया आपल्या म्हणजे दर्शकांसाठी. तर चपाती आहे, तर मी म्हणेन आता 2 चपात्या असतील तर ती 1 करा. भात जर तुमचा 2 मूद होतोय तर तो साधारण अर्धा किंवा 1च मूद करा आतापुरतं. त्याच्यानंतर भाजीवर जास्त लक्ष द्या. भाजी मस्त असू दे, एखादी कोशिंबीर असू दे, म्हणजे थोड्या कच्च्या भाज्या येतील, त्याच्यात तुम्ही थोडं दही टाका. दही तुमच्या अगेन ते मी म्हटलं जसं तुमच्या पचन संस्थेतले जे सगळे सूक्ष्मजीव आहेत त्याच्यासाठी ते फर्मेंटेड फूड खूप छान असतं, तर ते असू दे. आमटी असू दे नक्की आवर्जून, आणि आवडीची तुमच्या आमटी करा, त्यात वेगवेगळ्या परत भाज्या टाका. आणि प्रोटीन असू दे, मुठ्ठीभर प्रोटीन म्हटलं ना तसं एक साधारण एक मुठ्ठीभर प्रोटीन असू दे. ते मग तुमचं काहीतरी चिकन असेल, आणि पण जर ते हे असेल ना मटण वगैरे, तर त्यात थोडे फॅट जास्त असतात. म्हणून मी म्हणेन जास्त जर तुम्हाला प्रोटीन घ्यायचं आहे तर साधारण चिकन ब्रेस्ट, एग्स, पनीर. आणि जर पनीर खात असाल तर मग दुसरे फॅट जरा डाएटमध्ये कमी हवे, तर ते लक्ष द्या. तर पनीर असेल, सोया असेल, तर हे असू दे. आणि त्याच्यानंतर आय थिंक आपण बऱ्यापैकी राऊंड केलं. ताक शेवटी मला वाटतं एखादं ताक जरा पातळ करून ताक प्या, अगदी साईचं नको भरपूर. तर ही मला वाटतं एक छान आपली मराठी प्लेट होईल. आणि भाज्या वगैरे चेंज मात्र करत राहावा. ही एक सुंदर मराठी प्लेट होईल आणि अगदी परिपूर्ण. तुम्हाला वाटेल बघताना की भरपूर आहे, पण ह्याच्यात आपण मजा अशी झालेली आहे की जे हाय कॅलरी पदार्थ आहेत, म्हणजे जे पदार्थ ज्यांची कॅलरी डेन्सिटी जास्त आहे, म्हणजे थोडक्यात एक्सप्लेन. कॅलरी डेन्सिटी म्हणजे जो खायला हलका आहे पण त्याच्यात कॅलरीज भरपूर आहेत. गुलाबजाम खाल्ला, अरे भरपूर कॅलरीज झाल्या, बरोबर ना, आहे उडूसा, पण तो नुकसान भरपूर करतो. या गोष्टी ह्याच्यात ऑटोमॅटिकली कमी झाल्यात. आणि ज्या गोष्टीमध्ये कॅलरीज वगैरे कमी आहेत ना, त्या गोष्टी ह्याच्यात जास्त आहेत. पण त्याच्यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटेल. म्हणजे व्हॉल्यूम, म्हणजे ओव्हरऑल प्रमाण तुम्हाला दिसताना बरंच दिसतंय, पण ह्या जेवणाचा जो कॅलरिक लोड आहे, म्हणजे त्याच्या ज्या कॅलरी आहेत त्या
कंट्रोलमध्ये आहेत. तर असं करायला सुरुवात करा आणि बघा तुम्हाला नक्की ह्याच्यात पचन संस्थेत ऍसिडिटी वगैरे हे जरी काही तुम्हाला त्रास वगैरे होत असतील तर ह्याच्यात सुद्धा तुम्हाला मिठावर थोडा हात कमी असू द्या. आपल्याकडे मीठ जरा जास्त आपण घेतो, साधारण एक 5 ग्रॅम ते 6 ग्रॅम मीठ दिवसाला त्याची एक रिकमेंडेशन आहे ब्लड प्रेशर वगैरेच्या दृष्टीने वगैरे. तर असं तुमचं ताट असू दे, म्हणजे अजून साईडला अजून मीठ घेऊ नये तुम्ही. जेवढं जेवणात आपण वापरले तेवढं जनरली पुरतं. आणि मराठी जेवणात आपण आपला कोल्हापूरचा वारसा किंवा आपला जो महाराष्ट्राचा मेहनतीचा वारसा आहे तर कुठेतरी छोटा एक्सरसाइज घेऊन येऊया जो थोडा इंटेन्स असेल. बरोबर, म्हणजे सोने पे सुहागा असं म्हणतात तसं होऊन जाईल ते. त्यामुळे जर तेवढं तुम्ही केलं तर अगदी तुम्हाला काय म्हणतात ते 90 वर्ष 80 वर्ष होपफुली अरे वा तुम्ही छान जगू शकाल. आणि होपफुली तुम्हाला ही चर्चा आवडली असेल आणि आम्ही एकदम इझी लँग्वेजमध्ये की जी आपली रोजचं जी आपली डाएटची पद्धत आहे ही खरंच किती चांगली आहे, किंवा थोडं बऱ्याच लोकांकडून मराठी डाएटला क्रिटिसाइज पण केलं जाते. हेच आम्ही आज डिकोड करायचा प्रयत्न केला आहे. हा जर तुम्हाला एपिसोड नक्की आवडला असेल तर जसं अक्षय सरांनी सांगितलं की नक्की कमेंटमध्ये सांगा, तुमचं मत सांगा. तुम्हाला अजून असे काही डिफरंट टॉपिक जर ऐकायचे असतील मराठीमध्ये जसं आम्ही सांगितलं ते पण आम्ही नक्की आणण्याचा प्रयत्न करू. आणि तुमच्या आईपर्यंत हा एपिसोड पोचवा एवढीच माझी इच्छा आहे. आणि थँक्यू सो मच.